ठीक आहे. तर गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव गोविंद गंगोत्री आहे. मी पुण्यामधनं आहे. मी अ, मी एक इंजिनियर आहे, पण बाय पॅशन मी एक हेल्थ कोच आहे, एक वेलनेस कोच आहे. ठीक आहे. आमचं मिशन आहे टू मेक दिस वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर. म्हणजे या जगामध्ये लोकांना एका स्वस्थ दिनचर्येमधनं आनंदी आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. हे माझे सिनियर कोच आहेत, डॉक्टर आनंद सर, डॉक्टर रमा मॅन आणि माझे ज्युनियर कोच मिनल मॅम, ज्यांनी माझ्या हेल्थमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला, मला गाईड केलं आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये बरेच फरक झाले. तर हा माझा बिफोर आफ्टर आहे. या फॅमिलीला जोडण्याआधी माझे 6.5 किलो हे वजन जास्त होतं. आता साधारणपणे मला 1 वर्ष झालेलं आहे या फॅमिलीला जोडलं गेल्यानंतर. आणि त्यावेळेला काय झालं होतं ना, की मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता आणि मला फार जास्त डायजेशनचे इश्यू होते आणि पाय दुखत असत. तर मला हाय ब्लड प्रेशर झाल्यानंतर डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलं होतं, की माझा पोटाचा घेर दिसतो ना, आता सुरुवातीला रमा मॅमने सांगितलं तसं पोटाचा घेर कमी करा असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळे मग मी या फॅमिलीशी जोडला गेलो आणि मग माझं 6.5 किलो वजन कमी झालं आणि त्याच्याबरोबर मला बऱ्याचशा गोष्टींचा फायदा झाला. म्हणजे मला जो डायजेशनचा इश्यू होता तो माझा करेक्ट झाला. आता मला अजिबात ऍसिडिटी होत नाही आणि माझे कमरेपासून पायाची जी बोटं असतात ना, त्यातले सगळे सांधे दुखायचे, तर तेही दुखणं आता कमी झालेले. पण हा जो रिझल्ट आहे हा माझा स्वतःचा रिझल्ट आहे. प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असू शकतो. दुसरी गोष्ट, या फॅमिलीमध्ये कोणीही आपल्या इथे कुठल्याही प्रकारच्या आजारांचं निदान करून तुम्हाला औषध वगैरे देत नाही. हा फक्त आणि फक्त लाईफस्टाईलच्या संदर्भामध्ये आपण जे काय आहे ते चेंजेस करतो. आपण कुठल्याही आजारांचं निदान इथे करत नाही किंवा त्याच्यावरती कुठले उपाय इथे सुचवत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ही जी फॅमिली आहे, ही जी फॅमिली फॅमिली मी जे म्हणतो, तर हे आता आपण रोज सकाळी, आता जसं रमा मॅमने सांगितलं की 2 कॉल असतात, एक सकाळी असतो एक संध्याकाळी असतो आणि मग इथे आपण सगळेजण एकत्र येतो वगैरे. तर हे फक्त आता आपली जेवढी फॅमिली आपल्याला दिसते तेवढीच आहे का? तर नाही. 96 कंट्रीज म्हणजे 96 कंट्रीज मध्ये आत्ताच्या घडीला रोज सकाळी लोक उठतात आणि अशाच प्रकारे आपला जसा सकाळचा कॉल असतो तशा प्रकारे कॉलवरती येतात, एक्सरसाइज करतात. काही लोक फिजिकली भेटतात, ज्यांना शक्य ते लोक फिजिकली भेटतात. आपल्या देशातही लोक फिजिकली भेटतात. तर 96 कंट्रीज मध्ये लोक, 96 देशांमध्ये लोक जे आहेत हे सकाळी एकत्र येतात, एक हेल्दी पौष्टिक आहार घेतात आणि व्यायाम करतात आणि आपल्या हेल्थ बद्दल एज्युकेशन घेतात, आपल्या आरोग्याबद्दल एज्युकेशन घेतात. ठीक आहे. तर आता आपण वळूयात मूळ मुद्द्याकडे की हेल्थ. हेल्थ, व्हॉट इज हेल्थ, है ना? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग, नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज और इन्फर्मिटी, है ना? हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे काय आहे ते डेफिनेशन. याचा अर्थ काय? आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुस्थितीची अवस्था, ना की रोग आणि दुबळेपणा यांचा अभाव. म्हणजे काय की बाबा आम्हाला कुठलाही रोग नाहीये आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा दुबळेपणा म्हणजे अभाव, आपण याला म्हणतो ना विकनेस म्हणतो, की मला कुठल्याही प्रकारचा विकनेस नाहीये आणि मला कुठला रोग नाहीये, याचा अर्थ मी हेल्दी आहे का? नाही. तर हेल्दी राहण्यासाठी माणसाला 4 जे आहेत, 4 अंगांनी जर आपण आपल्या आयुष्याचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर 4 अंगांनी माणसाला सुयोग्य स्थितीमध्ये असलं पाहिजे. कुठल्या कुठल्या 4 अंगांनी? तर शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या. आता शारीरिक दृष्ट्या तर आपण काम करतो इथे आपल्या फॅमिलीमध्ये, शारीरिक दृष्ट्या काम करतो, मानसिक दृष्ट्या देखील आपण लोकांना एंगेज ठेवतो, त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्ञान देतो, वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज देतो, है की नाही? तर आता काय होतं की जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या सुदृढ असतो, सुस्थितीमध्ये असतो, तेव्हा आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहते. आणि जेव्हा आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती व्यवस्थित असेल तेव्हा आपण सामाजिक स्थितीमध्ये व्यवस्थित प्रकारे स्वतःला जे आहे आपण
चांगल्या सुस्थितीमध्ये आणू शकतो. आणि या तिन्ही स्थिती जेव्हा व्यवस्थित असतात तेव्हा आपल्या आध्यात्मिक स्थिती देखील व्यवस्थित राहते. तर याच्यामध्ये आध्यात्मिक म्हणजे आपण कुठल्याही प्रकारच्या रिलिजन किंवा धर्माच्या संदर्भात बोलत नाही आहोत, तर आयुष्यामधल्या ज्या काही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असतात त्यांच्या संदर्भात आपण या गोष्टी आपण आध्यात्मिक स्थिती असं म्हणतोय. ठीक आहे. आता काय आहे की इथे या फॅमिलीला जोडलं जाताना प्रत्येकाची एक प्रायोरिटी असते. आता आपण आरोग्याची डेफिनेशन बघितली. मग आता जेव्हा आपण या प्रकारे अनालिसिस करतो आपल्या लाईफचं, तेव्हा आपण आपल्या आयुष्याचं असं अनालिसिस करतो की मी आता कुठल्या परिस्थितीमध्ये जगतोय किंवा कशा प्रकारे जगतोय. आणि त्याच्यामध्ये हे चार जे आहेत, चार अंग जे आहेत आयुष्याचे, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला काही प्रायोरिटीज जाणवतात. तर इथे या फॅमिलीशी जेवढी लोक जोडली गेलेली आहेत त्या लोकांनी देखील वेगवेगळ्या प्रायोरिटीजसाठी इथे जोडण्याचा निर्णय घेतला होता, है की नाही. मग काही लोकांना वेट मॅनेजमेंट करायचं असतं की ज्यांना वजन वाढवणं किंवा कमी करायचं असतं किंवा मेंटेन करायचं असतं. काही लोकांना डायजेस्टिव्ह हेल्थचा इश्यू असतो, काही लोकांना जॉईंट हेल्थचा इश्यू असतो, काही लोकांना हार्ट हेल्थचा इश्यू असतो, काही लोकांना मुलांची जी शारीरिक जी आहे अवस्था किंवा जडणघडण किंवा त्यांचं आरोग्य याच्यावरती लक्ष द्यायचं. तर काही लोकांना स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असतो की जे स्पोर्ट्ससाठी ज्या लोकांना जास्त हे आहे ना इंटरेस्ट असतो, अशा लोकांसाठी पण आपल्या फॅमिलीमध्ये काम केलं जातं. काही लोकांना फक्त स्वतःचं एनर्जी आणि फिटनेस मेंटेन करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, है की नाही. आणि काही लोकांना ओव्हरऑल वेलबिंग म्हणजे सर्वसमावेशक आपल्या आरोग्याबद्दल विचार करण्याची इच्छा असते. तर आता आपल्याला हे करायचं आहे की जे कोणी नवीन फॅमिली मेंबर्स ते जोडले गेलेले आहेत त्यांनी ह्या विषयावरती विचार करायचा की हे जे आता मी प्रायोरिटी पॉईंट दिले किंवा याच्यापेक्षा वेगळे असू शकतील, की ह्याच्यामधल्या कुठल्या गोष्टींमध्ये मला त्रास होतो आणि कुठल्या गोष्टींमध्ये मला बदल घडवून आणायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये, आहे की नाही. आता आपण विचार करायचा. आता हे आपण बघितलं की आरोग्याची परिभाषा बघितली, आपली ही जी फॅमिली आहे ती काय आहे, ते कशा प्रकारे आहे, हे सगळं आपण बघितलं. तर आता आरोग्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शारीरिक आरोग्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या शारीरिक आरोग्याला आपण एका प्रकारे मोजू शकतो का किंवा त्याचं मोजमाप करू शकतो का, की आपण असं समजू शकतो का की आपण कुठल्या बेसिसवरती असं ठरवणार किंवा कुठल्या परिमाणांवरती असं ठरवणार की माझं आरोग्य हे मी सुदृढ आहे, हे आपण कसं ठरवणार. शारीरिक दृष्ट्या मी सुस्थितीत आहे हे आपण कसं ठरवणार. आता बघा आपण बाजारामध्ये जातो तेव्हा आपण काय म्हणतो किंवा मला 1 किलो साखर द्या, किंवा आपण काय करतो दूध आणायला जातो तेव्हा आपण काय म्हणतो की मला 1 लिटर दूध द्या, है की नाही. किंवा पेट्रोल भरायला गेलो तरी आपण काय म्हणतो बाबा 1 लिटर पेट्रोल आमच्या गाडीमध्ये टाका. तर हे लिटर, किलोग्रॅम हे काय आहे, ह्याला परिमाण म्हणतात, है ना, युनिट इंग्लिशमध्ये परिमाण. तर तसंच आपल्या आरोग्यासाठीचे परिमाण आहेत काही, है की नाही, ज्याच्यामध्ये आयडियल वेट, बॉडी फॅट, विसरल फॅट, ट्रंक फॅट, मसल मास, बॉडी एज, बीएमआर, बीएमआय, हे जे आहेत ना, हे जे टप्पे इथे दाखवलेले आहेत हे सगळे परिमाण आहेत, म्हणजे मोजमाप करण्याची साधनं आहेत की जे आपण मोजल्यानंतर आपल्याला कळतं की आपली शारीरिक जी अवस्था आहे ती सुस्थितीमध्ये आहे की नाही. आता या इमेजमध्ये, या फोटोमध्ये या बाई एका मशीनवरती उभ्या आहेत, राईट. त्याला कराडा स्कॅन मशीन म्हणतात. आता तुम्हाला ज्यांनी कोणी ही लिंक दिली असेल आजची हॅपी टू हेल्थची, त्यांना काय करायचं, त्यांच्याशी तुम्ही हे हॅपी टू हेल्थचं सेशन झाल्यानंतर बोलायचं आणि अशा प्रकारे कराडा स्कॅन वरती उभं राहून हे जे सगळे परिमाण मी जे सांगितलं तुम्हाला, हे जे सगळे डिटेल्स सांगितले आयडियल वेट पासून बीएमआय पर्यंत, हे काय आहे तुमचे स्वतःचे हे बघायचे. आणि जर तुम्ही ऑलरेडी चेकअप केलेला असेल तो फॉर्म तुम्ही जवळ घेऊन बसायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होईल की बाबा त्या फॉर्म मध्ये लिहिलेलं काय, कुठल्या परिमाणाचा काय संबंध आहे आपल्या शारीरिक आरोग्याशी, है की नाही. तर हे चेकअप जरूर करून घ्या, हे फ्री चेकअप असतं. आणि जर तुम्ही केलेलं असेल ऑलरेडी तर आता आपण या सगळ्या परिमाणांच्या डेफिनेशन्स मध्ये लक्ष देऊयात, है की नाही, बघूयात आपण काय होते ते. ठीक आहे. आयडियल वेट, सर्वात जी पहिली गोष्ट आहे ती आपण काय बघतो तो वजन, बरोबर आहे की नाही. आपण काय म्हणतो की मला माझ्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही वजन कमी करा, तुमचं पोटाचा घेर कमी करा, बरोबर आहे की नाही.
पण तो किती कमी करायचा हे आपण कसं ठरवणार? तर त्याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक व्यक्तीचं हे एक आयडियल वेट असतं, है की नाही? तर आता हे जे आयडियल वेट आहे हे आपण कसं काढतो? तर हे आपल्या हाईटशी निगडीत असतं. महिलांसाठी तुमची जी हाईट आहे ती तुम्ही काय करायची, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायची. पुरुषांसाठी सेम, महिला असो किंवा पुरुष असो, हाईटला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आणि महिलांच्या हाईटच्या त्या सेंटीमीटरच्या नंबर मधनं 105 नंबर हे आपण कमी करायचे आणि पुरुषांसाठी 100 नंबर कमी करायचे. असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला येतं आयडियल वेट. आता हे आयडियल वेट हे कसं काय असतं, तर आपलं शरीर जे आहे ते 3 मुख्यत्वे गोष्टींपासून बनलेलं आहे. ते एक म्हणजे स्नायू, दुसरं म्हणजे चरबी आणि तिसरं म्हणजे आपले हाड. म्हणजे काय की आपलं फॅट, मसल्स आणि बोन, आहे की नाही? या 3 मेजर गोष्टी आपल्या शरीरामध्ये असतात की ज्यांच्यापासून आपल्या शरीराचं वजन बनतं. तर आता काय असतं की जी वयस्क लोक असतात, म्हणजे 18 वर्षाच्या पुढे असतील किंवा 21 वर्षाच्या पुढे जी लोक आहेत, त्या लोकांमध्ये हाडांचं वजन हे फारसं बदलत नाही. पण मसल म्हणजे स्नायू आणि फॅट म्हणजे चरबी ह्यांचं प्रमाण कमी जास्त होतं. म्हणजे जेव्हा शरीरामध्ये चरबी आणि स्नायूंचं प्रमाण हे कमी जास्त होतं त्यावेळेला शरीराचे त्रास सगळे होतात. त्याच्यामुळे हे आयडियल वेट. जेव्हा आपण आयडियल वेट म्हणतो त्यावेळेला आपल्या हाईट प्रमाणे जेव्हा आपण आयडियल वेट काढतो तेव्हा असं गृहीत धरलेलं आहे की आपल्या स्नायूंचं आणि चरबीचं जे काही वजन आहे ते योग्य प्रमाणामध्ये आहे. त्यांचं जे प्रमाण आहे, एकमेकांशी असलेलं जे रिलेशन आहे ते योग्य प्रमाणामध्ये ते वजन आहे असं गृहीत धरलं जातं. पण हे फक्त आपण इथेच थांबतो का? नाही, आपण पुढचेही पॅरामीटर त्याच्यामध्ये बघतो. कशासाठी बघतो की तुमचा आयडियल वेट जरी असेल पण चरबी आणि स्नायू यांच्यामधला जो काही ताळमेळ आहे तो जर बिघडलेला असेल वजनामधला, तर तो आपल्याला पुढच्या सगळ्या पॅरामीटर्स मधनं कळतो. ठीक आहे. तर आता पुढचा पॅरामीटर आहे बॉडी फॅट, आहे की नाही? बॉडी फॅट म्हणजे काय? चरबी. तर आता ही चरबी म्हणजे काय असतं की आपण कुठल्याही प्रकारचं जेव्हा अन्नाचं सेवन करतो त्यावेळेला आपल्या अन्नामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतात ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात, आहे की नाही? म्हणजे ते कुठनं कुठं मिळतात बघा आपल्याला, चपाती, भात, भाकरी, आहे की नाही? ह्या गोष्टी असतील किंवा आपण काही गोड पदार्थ खाल्ले त्याच्यामधनं शुगर मिळते आपल्याला, आहे की नाही? काही गोड खाल्लं किंवा फळं खाल्ली तरी त्यातनं शुगर ही आपल्या शरीरामध्ये जाते, साखर आपल्या शरीरात जातात. हे साखर आणि हे जे पिष्टमय पदार्थ आहेत हे जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो, म्हणजे जेवढं गरजेपेक्षा, शरीराच्या गरजेपेक्षा जेव्हा जास्त खातो त्यावेळेला उरलेले जे पदार्थ असतात, म्हणजे याच्यामधलं जे उरलेलं आहे, म्हणजे शरीर जेवढी गरज आहे तेवढं वापरतं आणि जे उरलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? त्याचं कन्व्हर्जन होतं फॅट. त्याला शरीर काय करते? पिष्टमय पदार्थांना किंवा साखरेला बदलून त्याची बनवतं फॅट म्हणजे चरबी. आणि ती चरबी जी आहे ती आपल्या शरीरावरती सगळीकडे पसरलेली असते. तर हे जर बघितलं तर हे याला थर्मल स्कॅन म्हणतात, है की नाही? म्हणजे यांनी काय केले की थर्मल स्कॅन केलेला आहे एक या व्यक्तीचा आणि तुम्ही जर बघितलं तर याच्या शरीरामध्ये 40% चरबी ही आहे शरीरामध्ये. 40% त्याच्या वजनामधल्या 40% हे चरबीचं प्रमाण आहे. तर तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणावरती चरबी शरीरात कुठे कुठे आहे आणि ह्या चरबीचा जो आहे ना हा प्रचंड त्रास होऊ शकतो. आता पहिल्यांदा आपण बघूयात की याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे, म्हणजे कुठल्याही पुरुषांसाठी 10 ते 20% शरीरामध्ये चरबी असली पाहिजे आणि महिलांसाठी 20 ते 30% ही शरीरामध्ये चरबी असले पाहिजे पूर्ण शरीरामध्ये. ठीक आहे. तर हे जे आहे हे नॉर्मल आणि हेल्दी पॅरामीटर आहे. म्हणजे काय? नॉर्मल आणि हेल्दी परिमाण काय आहे की पुरुषांमध्ये 10 ते 20, महिलांमध्ये 20 ते 30. आता ही जर चरबी जास्त असेल तर काय होतं? आता साहजिक आहे, आता असा विचार करा की आपल्याला काहीतरी वजन पाठीवरती दिलं आणि आपल्याला जर चालायला सांगितलं तर आपण चालू शकतो का तेवढ्या चांगल्या पद्धतीने? नाही चालू शकत. आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. तसंच आपल्या शरीराचं, जशी एक्सेस चरबी आपल्या शरीरामध्ये साठत जाते तसे शरीराच्या बऱ्याचशा गोष्टींवरती ताण येतो, है की नाही? आता हे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला कळेलच. पण याच्यामध्ये सर्वात जास्त हानी कशाची होते? तर जॉईंट्सची होते. म्हणजे गुडघ्याचे असतील, पायाचे जॉईंट्स असतील, कमरेचे जॉईंट्स असतील किंवा आपला पाठीचे जे मणके असतात ना, या सगळ्या गोष्टींवरती ताण जो येतो ना तो या ऍडिशनल चरबीचा येतो. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण, पुढचा पॅरामीटर बघूयात, विसरल फॅट. आता विसरल फॅट म्हणजे काय असतं? तर आपला जो गळा आहे, गळ्यापासून आपण जिथे बेल्ट घालतो, आहे की नाही? कमरेला जिथे आपण बेल्ट लावतो, तर ह्या भागामध्ये शरीराच्या याला टॉर्सो म्हणतात, बरोबर आहे की नाही?
याला टॉर्सो म्हणतात. तर याच्या आतमध्ये एक पोकळी असते आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे, तिला विसरल कॅव्हिटी म्हणतात. आणि ह्या पोकळीमध्ये जी काही फॅट असते आपल्या अवयवांवरती, त्याला विसरल फॅट म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही फॅट का असते? आता नॅचरलीच आपले जे अवयव असतात, जसं की हृदय असेल, फुफ्फुस असेल, आपलं लिव्हर असेल, आपली किडनी असेल, आहे की नाही, या सगळ्यांवरती फॅटचा एक नॅचरल थर असतो. तो कशासाठी असतो? तर ह्या सर्व अवयवांचं संरक्षण करण्यासाठी हा थर असतो. हा नॉर्मली असतो. ठीक आहे. पण काय होतं की आपली लाईफस्टाईल बिघडल्यामुळे ही जी चरबी असते ना, हिचा थर वाढत जातो. दुसरी अजून गोष्ट काय होते की या विसरल कॅव्हिटीमध्ये आपल्या महत्वाचे सगळे जे ऑर्गन आहेत त्यांच्याबरोबर आपल्याकडे असतात महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात, ज्या आपल्या हृदयामधनं निघतात. म्हणजे काय होतं, आपलं शरीर जे आहे ते आपल्या हृदयावरती चालतंय, बरोबर की नाही? रक्ताभिसरण जे आहे शरीरामधलं, रक्त जे फिरतं आपल्या शरीरामध्ये ते हृदयामुळे फिरतं, बरोबर आहे की नाही? हृदय एक पंप सारखं काम करतं. तर काय होतं, शरीरातलं सगळं रक्त हे हृदयात येतं आणि हृदयामधनं पुन्हा पूर्ण शरीरामध्ये जातं. पण ते नेण्यासाठी जे पाईप असतात त्यांना काय म्हणतात? रक्तवाहिन्या म्हणतात. आता या रक्तवाहिन्या आपल्या हृदयामधनं जात असतात. तर यांच्यावरती, यांच्या आतमध्ये एक कोलेस्ट्रॉलचा थर जमायला लागतो. जसं जसं हे विसरल फॅट वाढायला लागतं ना तसं. आणि मग ह्यातनं हार्ट अटॅक देखील उद्भवू शकतो. ठीक आहे. काय होतं, हृदयाला जे हृदय स्वतःला देखील हृदयाला रक्ताची आवश्यकता असते, बरोबर आहे? तर ती जी रक्तवाहिनी असते हृदयामध्ये फिरणारी, ती ब्लॉक होते आणि तेव्हा हार्ट अटॅक येतो. पण हे आता विसरल फॅट मध्ये जे कोलेस्ट्रॉल जमा होतं म्हटलं ना रक्तवाहिनीमध्ये, ते फक्त हृदयाजवळच होतं का? नाही, ते पूर्ण शरीरामध्ये होतं. बहुतांश लोकांचं बघा, ज्यांचं विसरल फॅट जास्त असतं त्या लोकांना पायावरती सूज येण्याची वगैरे बरीचशी लक्षणं दिसतात. तर याचं कारण काय असतं की पायामध्ये जे रक्त जातं, तर पाय हे अशी गोष्ट आहे की आपलं रक्त हे सर्वात रक्तवाहिन्यांचा सर्वात लांबचा जो पल्ला आहे तो पायांचा आहे, त्याच्यानंतर हात, आणि सर्वात जवळचं काय असतं? डोकं, बरोबर? तर काय होतं, हे रक्त पायांमध्ये जाऊन पुन्हा वापस यावं लागतं. ते काय होतं की असे ब्लॉकेजेस पूर्ण शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये तयार झाल्यामुळे याचं रक्त विसरण व्यवस्थित होत. त्याला नॉर्मल विसरल फॅट जो आहे त्याची रेंज काय आहे? 2 ते 8. विसरल फॅटचा जो पॅरामीटर आहे किंवा परिमाण आहे त्याचा नंबर काय आहे? 2 ते 8च्या मध्येच असलं पाहिजे. मग जेव्हा आपण चेकअप करतो तेव्हा आपण बघितलं पाहिजे की आपलं विसरल फॅट हे 2 ते 8 मध्येच राहिलं पाहिजे. महिला आणि पुरुष यांच्या सगळ्यांसाठी हा आकडा सेमच आहे. तर आता आपण परत विसरल फॅट मध्येच आहोत. तर आता हा जो टेबल आहे हा काय दाखवतोय? तर 5 ते 10 किलो जर वजन एखाद्या व्यक्तीचं जास्त असेल आयडियल वेटपेक्षा, तर त्या व्यक्तीच्या हृदयाला 1440 लिटर पर डे, म्हणजे प्रत्येक दिवशी 1440 लिटर रक्त हे जास्त पंप करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा आकडा काही सांगता, तसं नसतं. काय आपल्या शरीरामध्ये कुठल्याही अडल्ट किंवा वयस्कर व्यक्तीच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं आणि ते एका मिनिटामध्ये ते 5 लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये पूर्ण फिरत असतं. ठीक आहे. आता याच्यावरून तुम्ही समजू शकता की बाबा एका मिनिटामध्ये शरीर जे आहे ते पूर्ण आपलं रक्त एका वेळेला एक राऊंड फिरवतं, बरोबर आहे की नाही? तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की 24 तासामध्ये किती लिटर हे फिरवत असेल, बरोबर आहे की नाही? तर तसं त्याला 1440, जर 5 ते 10 किलो फक्त वजन जास्त असेल तर तेवढं. आणि दुसरी गोष्ट अशी बघा की आता हृदय हे हा मूव्ह करणारा, म्हणजे मुवमेंट करणारा अवयव आहे, बरोबर आहे की नाही, ज्याची कायम हालचाल होत असते. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला जर एखाद्या ओल्या घोंगडीने बांधलं आणि सांगितलं की चला आता आपण दिवसभरातली कामं करूयात, आपण करू शकू का? आपण करू शकू, पण आपल्याला फार जास्त मेहनत पडेल, फार जास्त मेहनत घ्यावी लागेल, बरोबर की नाही? तर हेच होतं की हे जे अवयव आहेत त्यांच्यावरती जेव्हा चरबीचा थर तयार होतो तेव्हा त्यांना काम करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात आणि त्यांच्यावरती परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. ठीक आहे. आता हे बघा, आता याच्यामध्ये ही जी इमेज आहे याच्यामध्ये आपल्याला लिव्हर दाखवलेलं आहे की डाव्या बाजूला हेल्दी लिव्हर आहे, उजव्या बाजूला ज्या लिव्हर वरती जास्त फॅट जमा झालेली आहे किंवा जास्त चरबी जमा झालेली आहे असं आहे. परत हे आपले फुफ्फुस झाले, लंग्स, आहे की नाही? जर आता हे उजव्या बाजूचं काही स्मोकरचं लंग नाहीये, ते जे लंग आहे किंवा ते जे फुफ्फुस आहे ते जास्त फॅट असलेल्या व्यक्तीचं फुफ्फुस त्यांनी दाखवलेलं आहे की नाही? तर आपल्याला परत एकदा विसरल फॅट हे 2 ते 8 मध्येच असलं पाहिजे. आता दुसरं आहे ट्रंक फॅट. ट्रंक म्हणजे काय? तर आपला जो पोट आहे त्या एरियाला शक्यतो ट्रंक म्हटलं जातं, आहे की नाही? तर आता ह्या पोटावरती जी फॅट जमा होते त्याचं नॉर्मल जे आहे ते किती असलं पाहिजे?
तर ते आपलं असलं पाहिजे 15.2%. त्याचं प्रमाण जे आहे ते 15.2% हे नॉर्मल असलं पाहिजे, महिला असो किंवा पुरुष असो. आता काय होतं की हे जेव्हा आपलं ट्रंकवरचं म्हणजे पोटावरचं फॅट जेव्हा खूप जास्त वाढतं, चरबी जेव्हा खूप जास्त वाढते, तेव्हा काय होतं, त्या एरियामध्ये तर आपले सगळे हे महत्वाचे ऑर्गन्स हे आतमध्ये आहेतच. आता याच्यावरती काय होतं, एक दबाव तयार होतो. ठीक आहे, याच्यावरती या ऑर्गन्स वरती एक दबाव तयार होतो आणि ते ऑर्गन्स व्यवस्थित काम करू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होतं की बघा, आता जगामध्ये आपण बघितलं की सगळे प्राणी हे 4 पायांवरती चालतात. मनुष्य एकमेव प्राणी असा आहे की जो 2 पायांवरती चालतो. आणि जेव्हा मनुष्य 2 पायांवरती चालतो तेव्हा त्याला चालण्यासाठी स्वतःला बॅलन्स करण्याची फार जास्त आवश्यकता असते. त्यावेळेला आपल्या कुठल्या कुठल्या मसल्स कामाला येतात, पायाच्या येतात, पाठीच्या येतात, पोटाच्या येतात, सगळ्या मसल्स त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित उभं राहण्यासाठी मदत करत असतात. पण ज्यांचं पोट जास्त असेल किंवा ज्यांच्या ट्रंकवरती चरबी जास्त असते त्या लोकांना स्वतःला बॅलन्स करणं हे अत्यंत अवघड जातं. त्याच्यामुळे असं बघा तुम्ही की ज्या लोकांचं पोट मोठं असेल ना त्या लोकांना कमरेचे त्रास फार जास्त होतात, किंवा कंबर दुखणं, पाय दुखणं, पाठ दुखणं, हे प्रकार जास्त होतात. का? कारण शरीराला सतत स्वतःच जे वजनाचा जो इम्बॅलन्स झालेला आहे तो करेक्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ठीक आहे. आता मसल मास, तर हे किती असलं पाहिजे? पुरुषांमध्ये मसल मास हे 33 ते 36% असलं पाहिजे आणि महिलांमध्ये हे 30 ते 33% असलं पाहिजे. म्हणजे काय एक्झॅक्टली काय? तर मसल मास म्हणजे काय? स्नायूंचं प्रमाण. आता मी सुरुवातीला सांगितलं की आपलं शरीर 3 महत्वाच्या गोष्टींपासून बनलेलं आहे, हाडांपासून, स्नायूंपासून आणि चरबीपासून. बरोबर आहे की नाही? तर आता हे स्नायू आणि चरबी यांचा सगळा खेळ की यांच्या वजनामधलं जे तारतम्य आहे ते जर व्यवस्थित असेल तर आपण निरोगी राहतो, सुस्थितीमध्ये राहतो, आपलं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं. तर पुरुषांमध्ये मसल मास हे स्नायूंचं प्रमाण 33 ते 36% असलं पाहिजे, महिलांमध्ये 30 ते 33% असलं पाहिजे. आता काय होतं हे बघा, आपण जेव्हा कुठल्याही गोष्टी करतो नॉर्मल लाईफमध्ये, आता जसं की मी बोलतोय तुमच्याशी किंवा आपण जेवण केलं किंवा कुठल्याही गोष्टी केल्या, तर काय होतं, आपला जो मेंदू आहे तो सिग्नल्स देतो. तो फक्त सांगतो की आपल्याला असं करायचंय. आता मला बोलायचं म्हटलं तर काय बोलायचं हे मेंदू फक्त सांगतो, पण ते बोलण्याची क्रिया जी आहे ती कोण करतं? ते फक्त आणि फक्त आपल्या मसल्स करतात, आपले स्नायू ही क्रिया करतात. ठीक आहे. तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला स्नायूंची गरज असते आणि जर स्नायू व्यवस्थित काम करत नसतील तर किंवा स्नायूंचं प्रमाण जर कमी असेल तर आपण कुठलेही काम व्यवस्थित करू शकत नाही. आता बघा, इथे परत एकदा त्या तशाच व्यक्तीचं एक थर्मल स्कॅन दाखवलंय ज्याच्यामध्ये खूप जास्त चरबी आणि मसल्सचं प्रमाण कमी. आता विचार करा, आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल, 4 लोक असतील, तर आपण टू व्हीलर वापरतो का? नाही. आपण बसून जाऊ शकतो, पण जाऊ शकतो का आपण टू व्हीलरनी? नाही जाऊ शकत. का बरं? कारण टू व्हीलरचं जे इंजिन आहे ते छोटं असतं. त्याच्यामध्ये काय होतं की 2 लोकांना वाहून नेण्याइतकीच त्याची क्षमता असते. 4 लोक बसवले तर ते जाईल पुढे, पण त्या इंजिनवरती ताण किती येईल? तसंच आपल्या मसल्सचं असतं, की जेव्हा आपल्या शरीरामध्ये अति जास्त फॅट जमा होतं, आपल्या नॉर्मल पेक्षा जास्त फॅट जमा होतं, तेव्हा काय होतं, या मसल्स वरती ताण येतो. आणि या मसल्सचं जर मास कमी असेल, या स्नायूंचं जर मास कमी असेल, या स्नायूंचं जर वजन आपल्या शरीरामध्ये कमी असेल आणि चरबीचं प्रमाण हे जास्त असेल, तर काय होतं की ऑलरेडी इंजिनची कॅपॅसिटी कमी, त्याच्यावरती आपण जास्त लोड लावतोय. त्याच्यामुळे हे जे त्रास होतात ना की आपल्या जॉईंट्सचे त्रास होणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, पाठीचे कणा दुखणं, है ना, हे सगळे त्रास व्हायला लागतात. परत काय होतं की ज्या लोकांचे स्नायूंचं हे मसल मास जे कमी असतं ना, त्या लोकांची इम्युनिटी सिस्टम म्हणजे ते लोक सारखे सारखे आजारी पडतात, त्यांची इम्युनिटी सिस्टीमही व्यवस्थित नसते. तर आपल्याला जर अत्यंत हेल्दी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आपलं मसल मास हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. जर मसल मास प्रॉपर असेल तर तुम्ही कुठल्याही वयामध्ये असू द्यात, तुम्ही ऍक्टिव्ह आणि व्यवस्थित राहू शकता. तर हे फार महत्वाचं आहे मसल मास. आणि जर फॅट कमी केलं आणि मसल मास जर आपण व्यवस्थित वाढवलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आता पुढचा पॅरामीटर आहे बॉडी एज. आता काय की याच्यामध्ये दोन आपले वय असतात, दोन प्रकारचे वय असतात. एक असतं क्रोनॉलॉजिकल, एक असतं बायोलॉजिकल, आहे की नाही? म्हणजे काय की एक आहे जे आपलं कॅलेंडरने येणारं वय आहे आणि दुसरं म्हणजे हे आपलं जैविक क्रियांमुळे
म्हणजे आपली जी शरीरामध्ये जे काही चालू आहे चयापचय, जे काय आपल्या जैविक क्रिया चालू आहेत शरीराच्या, तर शरीराची जी झीज झालेली आहे त्याच्यामुळे येणारं शरीराचं एज, हे दोन वेगळे असू शकतात. म्हणजे मी जेव्हा जन्मलो तेव्हापासून आतापर्यंत माझं किती महिने उलटून गेले, किती वर्ष उलटून गेले, त्याच्याप्रमाणे माझं एक वय मिळतं. आणि दुसरं वय काय असतं की आपल्या शरीराची या काळामध्ये कशा प्रकारे झीज झालेली आहे आणि आपले शरीर किती निरोगी किंवा किती रोगी आहे याच्याप्रमाणे आपल्या शरीराचं एज दिसतं. तर आता माझं जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा माझं एज 56 दाखवायचं, तेव्हा माझं 37 होतं, ते 56 दाखवायचं. आता ते जवळपास 41च्या आसपास आलेले आता. तितके प्रयत्न करून साधारणपणे माझं जे बायोलॉजिकल एज आहे, बॉडी एज आहे, हे चेंज होतंय, है की नाही. याचं आपण उदाहरण बघणार आहोत पुढे जाऊन. त्याच्यावरनं तुम्हाला कन्सेप्ट ही जास्त क्लिअर होईल, है की नाही. बीएमआर म्हणजे काय असतं, बेसल मेटाबॉलिक रेट. म्हणजे काय की 24 तासामध्ये आपलं शरीर हे किती कॅलरीज बर्न करतं, किती कॅलरीज आपल्या शरीरामधल्या बर्न होतात, है की नाही. जर आपण व्यवस्थित जास्त म्हणजे रेग्युलर रुटीनच्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज न करता एक रेग्युलर रुटीन मध्ये राहिलो, व्यवस्थित राहिलो, एक शांत प्रकारे आपण जर आपला दिवस घालवला, 24 तास घालवले, तर त्या काळामध्ये शरीर किती कॅलरीज बर्न करेल याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट, है की नाही. हा फार महत्वाचा असतो. काय, हा कसा असतो, महिलांमध्ये हा 1800 किलो कॅलरीज असतो, पुरुषांमध्ये हा 2000 किलो कॅलरीज असतो. तर ह्याच्यापेक्षा जर आपला बेसल मेटाबॉलिक रेट वेगळा असेल तर याचा अर्थ आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम हे बिघडलेले. आता हे मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर आपण काय करतो, हे बघा, बेसिक जर आपण आपली दिनचर्या बघितली तर आपण काय करतो, आपण जेवण करतो, नंतर आपण इकडचे तिकडची कामं करतो, रेस्ट करतो, पुन्हा एकदा उठतो, जेवण करतो, इकडचे इकडचे कामं करतो, पुन्हा रेस्ट करतो. हे जर आपण अत्यंत सोपं केलं आपलं दिनचर्या, तर हे आपल्याला असं दिसेल. तर काय होतं की आपण आपल्या शरीरामध्ये काय करतो, अन्न ग्रहण करतो आणि त्या अन्नामधले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. मग काय होतं, जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्या शरीरामधल्या ज्या सेल्स असतात, की आपल्या शरीरामधले काही भाग आहेत त्यांचं विअर अँड टिअर होतं, म्हणजे त्यांचं काय होतं, घर्षण होतं किंवा त्यांचं त्यांना रिपेअर करण्याची गरज पडते. शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना रिपेअर करण्याची गरज पडते. प्लस आपलं जे काही आता समजा किडनीचं फंक्शन असेल, हृदयाचं फंक्शन असेल, लिव्हरचं फंक्शन असेल, हे चालावं लागतं. मग त्याच्यासाठी या सगळ्या अन्नातनं न्यूट्रिशन आपल्याला मिळतं, आपण जे कामं करतो त्याच्यासाठीची ऊर्जा मिळते. तर हे सगळं जे काही सायकल आहे याला म्हणतात मेटाबॉलिझम. तर हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हे जर व्यवस्थित नसेल तर अनेक प्रकारचे रोग हे आपल्याला होऊ शकतात. त्याच्यामुळे हा बीएमआर जो आहे तो महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, हा बीएमआरचा आकडा जो आहे तो आपल्याला वजन मॅनिप्युलेट करण्यासाठी, म्हणजे जर कोणाला वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे. कसा, ज्यांचा बीएमआर समजा एक व्हॅल्यू आहे, जर ज्यांना वजन वाढवायचंय त्या लोकांनी त्या बीएमआर पेक्षा जास्त कॅलरीजचं सेवन केलं पाहिजे आणि ज्या लोकांना वजन कमी करायचंय त्यांनी 200 ते 300 कॅलरीज त्याच्यापेक्षा कमी हे अन्नाचं जर सेवन केलं, तेवढं कमी कॅलरीजचं जर आपण सेवन केलं तर आपलं वजन हे हळूहळू घटायला सुरुवात होते. पण नुसतं कॅलरी कमी खाऊन चालत नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला शरीराला पूर्ण पोषण देण्याची गरज असते आणि ते आपण कशा प्रकारे करू शकतो हे आपण सेकंड हाफ मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स, हे बहुतांश लोकांना माहिती आहे. शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा आपण कुठेही गेलो डॉक्टरांकडे तरी शक्यतो डॉक्टर लोक बीएमआय वरती बोलतात. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय असतं की तुमची जी हाईट आणि वजन याच्यावरनं तुमचं हा बॉडी मास इंडेक्स येतो. तर हा बॉडी मास इंडेक्स ज्यांचा 18 ते 20 मध्ये असतो ती लोक अंडरवेट, म्हणजे त्यांचं वजन हे नॉर्मल पेक्षा कमी असतं. ह्या लोकांना काय काय त्रास होतात, त्यांना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होतात, म्हणजे त्यांना पचन संस्थेचे प्रॉब्लेम असतात, त्यांना कायम विकनेस असतो, यांनी किती आराम केला तरी यांना कायम एक थकवा आलेला असतो, याला क्रोनिक फटीग म्हणतात. स्ट्रेस म्हणजे यांना पटकन जास्त टेन्शन येणं किंवा अँझायटी वाटणं, है ना, ह्या गोष्टी होतात. त्यांचे हार्मोनल पण इम्बॅलन्सेस असतात या लोकांमध्ये. ठीक आहे. ज्यांचा 20 ते 23 असतो ते लोकांना त्या लोकांचं जे वेट आहे ते नॉर्मल आणि हेल्दी वेट हे समजलं जातं. ठीक आहे. तर हे जे नॉर्मल आणि हेल्दी वेट आहे त्या लोकांना कमी स्ट्रेस असतो, कमी अँझायटी असते आणि यांचे हार्मोन्स वगैरे व्यवस्थित काम करतात. प्लस त्यांचं जे शरीर आहे हे व्यवस्थित काम करत असतं. ज्यांचं 23 ते 25 बीएमआय असतो त्यांना आपण ओव्हरवेट म्हणतो.
तर ह्या लोकांमध्ये देखील फटीगची समस्या असते. फटीग म्हणजे काय, की बाबा आपण एकदा थकवा आला, आराम केला आणि उठलं तरी पुन्हा आपल्याला थकवा वाटतच राहतो. हा प्रॉब्लेम असतो. त्यांना डायजेशनचे इश्यूज असतात, त्यांना ब्लडचं सर्क्युलेशनचे इश्यूज असतात, है ना. व्हेरिकोज वेन वगैरे सारखे त्रास या लोकांना होतात. ज्यांचा 25 ते 28 असतो ते ओबेसिटीच्या पहिल्या ग्रेडमध्ये येतात. ओबेसिटी म्हणजे काय, जाडपणा. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, की वजन जास्त असणं. ओव्हरवेट म्हणजे काय, वजन जास्त असणं, आणि ओबेसिटी म्हणजे काय, जाड असणं, है ना. तर या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत, है ना. तर ओबेसिटी ग्रेड मध्ये जी लोक असतात त्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस होण्याची जास्त शक्यता असते. कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे काय, कार्डिओ म्हणजे हृदय, व्हॅस्क्युलर म्हणजे काय, आपण बघितलेलंच की बाबा आपलं जे रक्ताभिसरण जे होतं त्याला व्हॅस्क्युलर म्हटलं जातं. तर हृदय आणि रक्ताभिसरणाचे जे काही त्रास असतात शरीराला ते होण्याची शक्यता असते. ह्या लोकांना जॉईंटचे प्रॉब्लेम होतात, आर्थरायटिसचे प्रॉब्लेम होतात, स्ट्रोक्स, ब्लड क्लॉट होऊ शकतं. स्ट्रोक म्हणजे काय, की बाबा आपल्या जे मेंदूमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये क्लॉट जाऊन मेंदूला जे आहे इजा होते, आणि मग त्या लोकांना व्यवस्थित काम करता येत नाही, त्यांचं शरीर व्यवस्थित राहत नाही, पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. ते ज्या लोकांना जाडपणा असतो त्यांच्यासाठी. 28 ते 30 मध्ये जे लोक आहेत त्यांना मॅक्सिमम रिस्क असते डायबिटीस, कॅन्सर, हार्ट डिसीजची, है ना, आणि प्रीमॅच्युअर डेथ होण्याची, म्हणजे अशी देखील शक्यता यांना असते. आता हे जे काय आपण दाखवलेले आहे ना, तर हे तुम्हाला भीती घालायचा प्रयत्न नाहीये. तर शक्यतो मेडिकल दृष्ट्या किंवा जर बघितलं आपण समाजामध्ये, तर ज्यांचे बीएमआय अशा प्रकारे आहेत, जी लोक ओबेस आहेत किंवा ओव्हरवेट आहेत, त्या लोकांना खरोखर अशा प्रकारचे त्रास होतात, याची शक्यता वाढते. अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता ही जास्त वाढते आणि त्यांना रिस्क ही जास्त वाढते. ठीक आहे. आता जर आपण जर व्यवस्थित चांगलं न्यूट्रिशन घेतलं, म्हणजे न्यूट्रिशियस फूड खाल्लं, सकस अन्न खाल्लं, आणि जर आपली लाईफस्टाईल ही हेल्दी असेल, तर त्याचा परिणाम काय होतो. आता बघा, अनिल कपूर हे 62 वर्षांचे आहेत, पण ते दिसताना किती तरुण दिसतात. आता हे बाकीचे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस पण आहेत, हेमा मालिनी असतील किंवा शिल्पा शेट्टी आणि स्मृती इराणी असतील, तर यांच्या बरोबर दुसरे एक ऍक्टर दाखवलेले आहेत, है की नाही. जसं की अनिल कपूर आणि सतीश कौशिक, त्यांचं वय एकच होतं पण ते दिसताना किती वेगळे दिसतात. सनील देओल आणि दुसरे एक ऍक्टर आहेत, हे दिसताना किती वेगळे दिसतात, स्मृती इराणी आणि शिल्पा शेट्टी. तर हे जे बॉडी एज आपण पॅरामीटर बघितलं होतं ना, तो असा दिसतो की आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्मृती इराणीचं एज जास्त दिसतं आणि शिल्पा शेट्टीचं एज कमी दिसतं. ह्यालाच बॉडी एज म्हणतात. ह्याला जैविक प्रक्रियांमुळे शरीराचं दिसणारं जे वय आहे हे म्हणतो आपण, है की नाही. तर याच्यावरून लक्षात येईल की जर आपण सकस संतुलित आहार घेतला आणि आपलं जे लाईफस्टाईल आहे ते हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल जर आपण ठेवलं व्यवस्थित, तर आपण हे आपल्या वयापेक्षाही तरुण दिसू शकतो, किंवा आपल्या वयामध्ये जितके दिसायला हवे, जसे दिसायला हवे तसे आपण दिसू शकतो, है की नाही. तर आता सध्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे, तर ही जी स्टडी आहे ही परिस्थिती कोण सांगताय आपल्याला, तर टेक्सास युनिव्हर्सिटी आणि एम्सनी कोलॅबोरेटिव्ह एक स्टडी केला. आता एम्स काय आहे, तर हे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेजेसचं एक नेटवर्क आहे की नाही. ही संस्था जी आहे यांचे अनेक मेडिकल कॉलेजेस आणि मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, आणि भारताच्या ज्या काही आरोग्यविषयक पॉलिसीज असतात त्यांच्यावरती एम्सचा प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे एम्स त्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती भारत सरकारला निर्णय घेण्यासाठी मदत करत असते, सेंट्रल गव्हर्नमेंटला, है ना. तर त्यांचं काय म्हणणं आहे की 65% अर्बन म्हणजे शहरी भारतीय आणि 32% आपले जे रुरल इंडियन म्हणजे खेड्यामध्ये राहणारी जी 32% जनता आहे, ते लोक ओव्हरवेट किंवा ओबीस आहेत, म्हणजे ती लोक जाडपणाकडे झुकलेली आहेत, है की नाही. अजून त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी, 75% महिला आणि 54% पुरुष यांच्यामध्ये ऍबडॉमिनल ओबिसिटी दिसते. म्हणजे काय, यांच्या पोटावरची जी चरबी जास्त असण्याचं जे आपण बघितलं ना, ट्रंक फॅट, ती जास्त आहे 75% महिला आणि 54% पुरुषांमध्ये भारतामध्ये. आत्ताच्या घडीला ही कंडिशन आहे. 10 पैकी 7 लोक हे ओबीज आहेत, जे जाड आहेत, आणि 10 पैकी 3 लोक हे माल नरिश आहेत. माल नरिश म्हणजे काय, ज्यांना प्रॉपर पोषण मिळत नाही, सकस संतुलित आहार जी लोक घेत नाहीत, अशांचं प्रमाण हे 3 आहे. 10 पैकी 3 लोकांची परिस्थिती अशी आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आता इथे माल नरिशमेंट जे म्हटलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण काय विचार करतो माहितीये का, की माल नरिश म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं की बाबा असं अगदी नाही का,
हाडाची काढ झालेली लोक किंवा अशी एकदम लुकडी ज्यांची हाडं दिसतात, तसं नाहीये. माल नरिशमेंट ही चांगल्या सुस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तींमध्येही दिसू शकते. जर आपण आहार घेताना सकस संतुलित आहार जर घेतला नाही तर त्याचा परिणाम जो आहे तो माल नरिशमेंट मध्येच होतो, म्हणजे नरिशमेंटच्या किंवा न्यूट्रिशनच्या कमीमध्ये होतो. ठीक आहे. तर आता आपल्या शरीराची, आता आपण बघितलं की बाबा आताची सध्याची कंडिशन भारतामधली काय, तर मग आता आपल्या शरीराला, हेल्दी बॉडीला काय कुठल्या कुठल्या न्यूट्रिशनची गरज आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 40% हे कर्बोदक पाहिजेत, म्हणजे कार्बोहायड्रेट्स पाहिजे, पिष्टमय पदार्थ ज्याला म्हणतो, ज्याच्यातनं आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल, असे 40% पदार्थ हवेत आपल्या खाण्यामध्ये. एका वेळच्या खाण्याबद्दल बोलतो बरं काय, म्हणजे एक प्लेट जर मी लंच म्हणजे आपलं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण याच्यातली एक प्लेट जर घेतली तर त्याच्यामध्ये 40% हे कार्बोहायड्रेट्स हवे, ज्याच्यामध्ये 25 ग्रॅम फायबर्स असणं गरजेचं आहे. फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ. कशापासून मिळतात, समजा काकडी खाल्ली आपण किंवा आपण फळं खाल्ली किंवा आपण पालेभाज्या खाल्ल्या, तर त्याच्यामध्ये हे तंतुमय पदार्थ ज्याला फायबर्स म्हणतात ते असतात. ते आपल्या पचन संस्थेला व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. एवढंच नाही तर ते जेव्हा अन्नाचं पचन होतं त्यावेळेला प्रोटीन्स म्हणा किंवा विटॅमिन्स म्हणा यांच्या ऍब्सॉर्प्शन साठी सुद्धा या फायबरची गरज असते. हे फार महत्वाचे आहेत. आणि हे फायबर्स काय करतात, आपल्या शरीरामध्ये जी घाण असते ती काय होते, बऱ्याच वेळेला उत्सर्जनाच्या वेळेला हे फायबर जे आहेत ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं, आपल्या पचन संस्थेमधनं गोळा करतात आणि मग ते आपल्या मला वाटे बाहेर पडतात. तर त्याच्यामुळे फायबर्सची गरज आहे, 25 ग्रॅम फायबरची गरज असते. 30% प्रोटीन असलं पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय, डाळी असतील किंवा जी लोक नॉनव्हेज खातात त्याच्यामध्ये मांसाहार असेल, अंडी असतील, है ना, तर प्रोटीन शक्यतो बहुतांश करून डाळींमध्ये आपल्याला मिळतं. तर हे 30% प्रोटीन असलं पाहिजे, 30% फॅट्स असले पाहिजे. फॅट्स म्हणजे काय, पुन्हा चरबीयुक्त आहार ज्याच्यामध्ये आपले तेल असतात ती आली पाहिजे. तर ओमेगा 3 याच्यामध्ये असलं पाहिजे. तर 30% फॅट जे आपण म्हणतो ना, ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारची पण चरबी असते आणि एक वाईट प्रकारची पण चरबी असते. वाईट प्रकारची चरबी म्हणजे काय, ज्याच्यातनं कोलेस्ट्रॉल वाढतं अशी चरबी, त्याला वाईट प्रकारची चरबी किंवा वाईट प्रकारचे तैलयुक्त पदार्थ म्हटलं जातं त्या फॅट्सला. आणि ज्याच्यामधनं आपलं कोलेस्ट्रॉल कमी राहील आणि ज्याच्यातनं आपल्या शरीराच्या तैलयुक्त पदार्थांची जी काही गरज आहे ती पूर्ण होऊ शकेल, अशाला आपण गुड फॅट्स म्हणतो, है की नाही, किंवा चांगली चरबी म्हणतो, है की नाही. आता चरबी म्हणलं की डायरेक्ट मांसाहाराकडे जाऊ नका. जेव्हा आपण तैलयुक्त पदार्थांना शक्यतो आपण चरबी म्हणतो. ठीक आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय हवंय, विटॅमिन्स आणि मिनरल्स हवेत, फायटोन्यूट्रिएंट्स हवेत. फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, तर आता हे काय करतात फायटोन्यूट्रिएंट्स, आता हे आपण बॉडी एजची आपण ह्याची बघितलं ना, ही स्लाइड बघितली ना, तर ह्याच्यामध्ये जे एजचा जो डिफरन्स दिसतो ना, तर आपल्या शरीराचं एजिंग कमी होण्यासाठी हे फायटोन्यूट्रिएंट्स काम करत असतात. हे आपल्या नॉर्मल आहारामध्ये असतात. हे काय करतात, आपल्या शरीरामधले जे विषारी तत्व आहेत त्यांच्या बरोबर हे केमिकल रिएक्शन करून त्यांना आपल्या शरीराच्या बाहेर काढून टाकतात. त्यांना फायटोन्यूट्रिएंट्स म्हणतात, है ना. अँटीऑक्सिडिंग एजंट्स त्याला म्हणतात ते, आणि त्याच्यावर विटॅमिन मिनरल्स. आता फक्त हे अशा प्रकारचा आहार घेऊन जमेल का, तर नाही. त्याच्यावर आपल्याला थोडीफार एक्सरसाइज करणं गरजेचं, म्हणजे थोडाफार व्यायाम करणं गरजेचं. वयोमानाप्रमाणे जसा शक्य आहे तसा व्यायाम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पाणी योग्य प्रमाणामध्ये पिणं गरजेचं आहे. आपल्या वजनाप्रमाणे पाण्याची गरज बदलते, ऋतूप्रमाणे पाण्याची गरज बदलते. आपले जे हेल्थ कोच आहेत त्यांच्याशी बोलून घ्यायचं की बाबा मी माझ्या स्वतःसाठी मी किती पाणी पिलं पाहिजे दिवसातनं हे बघायचं. आणि 7 ते 8 तास हा व्यवस्थित आराम मिळाला पाहिजे, दुपारचा नाही, रात्रीचा आराम, दुपारी झोपायचं नाही. ठीक आहे. तर ही आपल्या जे ही न्यूट्रिशनल नीड म्हटलंय याला, म्हणजे एक्सरसाइज आणि आराम आणि पाणी हे सुद्धा आपली न्यूट्रिशनल नीड आहे, म्हणजे हे आपल्या आरोग्यासाठी पोषक घटकांची नीड आहे. आता 6 प्रकारांनी आपण हेल्दी राहू शकतो. कुठल्या गोष्टींमध्ये, सनशाईन म्हणजे आपण घराबाहेर पडणं, सूर्यप्रकाशामध्ये जाणं गरजेचं आहे, योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे, योग्य प्रमाणात रेस्ट घेणं गरजेचं आहे, म्हणजे झोप घेणं, आराम घेणं गरजेचं आहे, खुल्या मोकळ्या स्वच्छ हवेमध्ये जाणं गरजेचं आहे, थोडाफार आपल्याला व्यायाम करणं वयोमानाप्रमाणे जसा झेपेल तसा करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सकस संतुलित आहार घेणं, डाएट, सकस संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. आता काय म्हटलं जातं की व्यायाम हा एखाद्या राजाप्रमाणे आणि सकस संतुलित आहार एखाद्या राणीप्रमाणे आहे.
या दोघांना एकत्र आणलं तर आपल्याला एक अत्यंत सुंदर असं राज्य, चांगल्या आरोग्याचं राज्य हे आपण अनुभवू शकतो. आता आपल्या समाजामध्ये काय आहे की बऱ्याचशा अनहेल्दी हॅबिट्स असतात. जे अनहेल्दी म्हणजे काय की ज्या आरोग्याला हानिकारक आहेत अशा सवयी असतात. त्या कुठल्या कुठल्या? स्ट्रेस म्हणजे विनाकारण कुठल्याही गोष्टीचा अति विचार करून स्वतःला त्रास करून घेणं, ही एक प्रकारची एक सवय आहे, ही चुकीची सवय आहे. चहा कॉफी घेणं ही एक प्रकारची चुकीची सवय आहे. ही का चुकीची सवय आहे? तर काय होतं की आपण जेव्हा चहा आणि कॉफी घेतो त्यावेळेला अचानक प्रचंड याला एम्प्टी कॅलरीज म्हणतात. म्हणजे काय की आपल्या शरीराला कुठल्या प्रकारचं पोषण न मिळता फक्त आणि फक्त शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढवलं जातं. साखर म्हणजेच कॅलरीज, म्हणजे ज्याच्यातनं आपलं शरीर ऊर्जा घेतं, अशा गोष्टी, बरोबर आहे की नाही? तर गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेणं हे देखील एक अत्यंत अनहेल्दी हॅबिट आहे, म्हणजे अत्यंत आरोग्यघातक सवय, बरोबर. तर ह्याच्यामध्ये चहा आणि कॉफी हे प्रामुख्याने येतं. का? कारण एका चहाच्या कपामध्ये 250 कॅलरीज असतात, जेवढ्या की आपल्या एक वेळच्या नाश्त्यामध्ये असतात. येते का तुमच्या लक्षात? आता याच्यामुळे होतं काय की शरीराला असं वाटतं की अन्न आलंय आणि आपल्या शरीरामधले सगळे एन्झाईम्स ऍक्टिव्हेट होतात, पण ऍक्च्युली अन्न आलेलं असतं का नाही, न्यूट्रिएंट्स आलेले असतात का नाही, आपल्या शरीराला इजा होते. दुसरी गोष्ट अल्कोहोल म्हणजे मद्यपान करणं. मद्यपान केल्यामुळे देखील शरीरावरती अत्यंत वाईट परिणाम होतात. आता हे परत डिटेलमध्ये जाऊन सांगायची गरज नाही. स्मोकिंग म्हणजे ज्या लोकांना धूम्रपानाची सवय त्यांना देखील. परत स्वीट्स म्हणजे काय? स्वीट्स म्हणजे परत तेच झालं बरं का. पण स्वीट्स मध्ये अजून एक घातक प्रकार काय आहे की स्वीट्स हे शक्यतो तेलकट पदार्थांपासून, तैलयुक्त पदार्थांपासून किंवा चरबी असलेल्या पदार्थांपासून बनलेलं असतं. म्हणजे आता तुमचं तूप असेल, डालडा तूप असेल किंवा तेल असेल, याच्यापासून स्वीट्स बनवलं असतं, प्लस त्याच्यात साखर असते. म्हणजे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये अनहेल्दी फॅट्सही जातात आणि एक्सेसिव्ह जे आहे तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज देखील जातात. आता ह्याचं शरीर काय करतं? अनहेल्दी फॅट्सचं कोलेस्ट्रॉल बनतं, एक्सेसिव्ह कॅलरीजचं तुमच्या शरीरामध्ये बनतं चरबी. अशा प्रकारे आपलं वजन वाढतं आणि त्याच्यामुळे बहुतांश लोक हे ओव्हरवेट असतात आणि ओव्हरवेट असल्यानंतरही त्याच्याबद्दल आपल्याकडे फार जास्त काय म्हणतात त्याला अज्ञान आहे की मी ओव्हरवेट आहे, याच्यामुळे मला कशा प्रकारचे म्हणजे शरीराला जे त्रास होत आहेत. आजकाल लोक काय करतात की शरीराला होणाऱ्या फक्त त्रासांवरती उपाय करण्याचा प्रयत्न, पण त्याच्या मुळाशी जाऊन हे बघत नाहीत की मी ओव्हरवेट आहे का, मी अंडरवेट आहे का, मग मी माझं आहार जो आहे तो कसा सकस संतुलित करू शकतो किंवा मी कशा प्रकारे माझ्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करू शकतो. आणि मग मुळापासूनच हे जे काय आता समजा गुडघेदुखी असेल किंवा कुठलं असेल, हे मुळापासूनच मी कशा प्रकारे हे त्रास घालवू शकतो याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, तसं अनालाइज करत नाही. तर आपण काय करायचंय, आपण स्वतः विचार करायचा की याच्यातल्या या 6 पैकी आपल्याकडे कुठल्या कुठल्या वाईट गोष्टी आहेत, आरोग्यघातक सवयी आपल्याकडे कुठल्या कुठल्या आहेत, ज्यांचा आपण विचार करून त्याच्यावरती आपल्याला बदल घडवून आणायचा आहे की नाही. तर आता आपण न्यूट्रिशन बद्दल का बोलतोय, आपण सकस संतुलित आहाराबद्दल का बोलतोय? तुम्ही ऐकलं असेल माझ्या बोलण्यामध्ये सकस संतुलित आहार का गरज आहे. कारण काय होतंय की आजकाल जे काही ज्या प्रकारे शेती केली जाते, काय होतं की वर्षातनं 2 ते 3 पिकं काढली जातात. याचा अर्थ जी काही शेत जमीन आहे तिला स्वतःचा कस परत मिळवण्यासाठी वेळच दिला जातो. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालचं जे अन्न आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड, ज्याला आपण हायब्रिड म्हणतो, अशा प्रकारचं अन्न आहे ज्याच्यामध्ये अन्नाची क्वांटिटी जास्त असते पण त्याच्यामधली पोषक तत्व कमी असतात. दुसरी गोष्ट, हे अन्न वाढवताना अनेक प्रकारच्या केमिकल्सचा, पेस्टिसाइड्स म्हणतात, म्हणजे कीटकनाशक असतील किंवा खतं असतील, ही रासायनिक पद्धतीने वापरली जातात. अनेक रसायनांचा केमिकल्सचा वापर केलेला असतो आणि तेच आपल्या अन्नामध्ये येत आहे. जसं की आता जी दुभती जनावर आहेत, जर्सी गायी आहेत, म्हणजे दूध डेअरीमध्ये जे दूध जातं, म्हशी असतील किंवा जर्सी गाई असतील किंवा कुठल्याही प्रकारची दुभती जनावर असतील, त्यांना हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात आणि हेच हार्मोन्स दुधामधनं आपल्या शरीरामध्ये जातात. आजपर्यंत अशी कुठलीही डेअरीची प्रोसेस नाही की जी या हार्मोन्सला दुधामधनं बाजूला करू शकेल, आहे की नाही. तर याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. कशा प्रकारे हे अन्न स्टोअर केलं जातं, केमिकल वापरले जातात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जातात आणि हे अन्न स्टोअर केलं जातं. दुसरी गोष्ट कुकिंग, म्हणजे काय की आता आपण जशा प्रकारे अन्न शिजवतो हे आता पूर्वीच्या काळासारखं राहिलेलं नाही, आहे की नाही. पूर्वीच्या काळी काय चुलीवरती कमी तापमानामध्ये जास्त वेळ अन्न शिजवलं जातं. आता आता कसं सगळं फास्ट फास्ट केलं जातं, आहे की नाही. आपण काय करतो,
आपण गॅसवरती कुकरमध्ये हे अन्न शिजवतो तर ते शिजत नाही, ते फाटतं, आहे की नाही. दुसरी गोष्ट काय होते की आता बघा, जी लोक ऑफिसला जातात ते काय करतात, सकाळी 7 वाजता त्यांचा डबा पॅक होतो, ते जेवण किती वाजता करतात, दुपारी 1 वाजता करतात. आता सकाळी 7 ते 1 या एवढा वेळ जर तुम्ही शिजवलेलं अन्न एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवत असेल तर त्याची अवस्था काय होत असेल, त्याच्यामधले जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्या मिळणार आहेत का आपल्याला, नाही मिळणार. त्याच्यामुळे आपण न्यूट्रिशन सकस संतुलित आहाराबद्दल बोलतोय. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर आता आपण आपल्या फॅमिली मेंबर्स कडे जाणार आहोत आणि हे पाहणार आहोत की काही ज्या लोकांनी सकस संतुलित आहार आणि आपल्या फॅमिलीशी जोडलं जाऊन स्वतःमध्ये जे बदल केलेला आहे अशा लोकांशी आपण आज बोलणार आहोत. तर कोणी आहे का, कोणी आपले स्वतःचे अनुभव शेअर करेल का? हँड रेज करा. ओके, चला आनंद सरांकडे जाऊयात. यस, गुड मॉर्निंग ऑल. मेरा नाम डॉक्टर आनंद मोरे है. मी सर मराठी हिंदी मराठी ना? हा, येस मराठी मराठी, हो. येस. माझं नाव डॉक्टर आनंद मोरे आहे. आम्ही परंड्यामधून बोलतो, उस्मानाबाद जिल्हा. आता धाराशिव नाव त्याचं झालेलं आहे. ह्या फॅमिलीशी आमच्या मॅडम डॉक्टर रमा मोरे ह्या 2 वर्षापूर्वी जॉईन झाल्या होत्या. जॉईन झाल्यानंतर 2 महिन्यामध्येच त्यांनी त्यांचं 8 किलो वजन कमी केलं आणि वाढलेले जे काही इंचेस होते त्यांचे पूर्णपणे त्यांचे इंचेस चांगले लॉस केले होते आणि बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये खूप सुंदर बदल झाला होता, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. त्यानंतर माझं वजन 87 किलो होतं तेव्हा आणि 87 किलो वजन असताना सुद्धा मी योगा करायचो, जिम करायचो, एक्सरसाइज करत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंग वगैरे बाकी सायकलिंग सगळ्या गोष्टी करायचो. पण माझं वजन 82 पासून ते 82 ते 87 याच्यामध्येच असायचं. त्यापेक्षा कमी होत नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा मी या फॅमिलीशी पुन्हा जॉईन झालो मॅडमचे बघून, तेव्हा इथला सकस संतुलित पोषक आहार जो घेतला आणि त्याच्यामध्ये केवळ 20% एक्सरसाइज आणि 80% न्यूट्रिशन म्हणजे हे आपलं सकस संतुलित पोषक आहार काम करतं. हे ऍक्च्युली मी घेतल्यानंतर मला लक्षात आलं की माझा मसल आणि बोन मास हे चांगल्या प्रकारे ग्रोथ झाला आणि फॅट माझा जो हेल्दी चरबी जी वाढलेली होती ती कमी झाली. आणि सगळ्यात महत्वाचं असं की पूर्वी माझी अशी अवस्था होती, हे आफ्टरचे फोटो आहेत जेव्हा माझं कमी झालं तेव्हाच. त्याच्या अगोदरचे फोटो असे आहेत की हातपाय दिसती काट्या, पोटही भासे जैसा नगारा. म्हणजे मला असं वाटायचं की पोट माझं वाढल्यानंतर जितना बेडा पेट उतना बडा मैं शेर बन चुका हूं. पण तशा प्रकारे नव्हतं. तर जेवढं मोठं पोट तेवढं मोठं माझं हे बिमारीचं गेट असं झालं होतं. म्हणजे हातपाय दिसती काड्या, पोटही भासायचं ना, अशी प्रकारची अवस्था. म्हणजे लहान मुलं जसं चिंगम चगळून चगळून टाकून देतात तेडामेडा करून, तशा प्रकारचं माझी सगळी अवस्था झाली होती. पण या चिंगम पासून ते सिंगम पर्यंत जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपण ह्या फॅमिली हॅपी हेल्थ बास्केट फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर येथे सकाळी मॉर्निंग कॉलवर वर्कआउट करणे आणि आपला सकस संतुलित पोषक आहार घेणे, याच्यामध्ये हे पहा की आमची कशी जोडी पहिल्यांदा चंगू जोडी वाटायची आणि त्या चंगू मंगूच्या जोडीपासून एक आयडियल जोडीपर्यंत जे आमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं ते आपण ह्याच हेल्थ बास्केट फॅमिलीशी जॉईन होऊन सकस संतुलित पोषक आहार घेऊन माझा हेल्दी फॅट लॉस आणि मसल गेन जबरदस्त झालेला आहे. त्यामुळे चिंगम पासून ते सिंगम पर्यंतचा जो काय ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ह्या फॅमिलीमुळे झालं. आता मुलांचं जर बघितलं तर बघा, पूर्वी कसे होते की मोठा मुलगा छोटा दिसायचा आणि छोटा मोठा दिसायचा. सगळेजण म्हणायचे अरे तुम्ही तर खाते पिते घरचे दिसताय पण मुलांकडे लक्ष द्या. तसा जर विचार केला तर आम्ही एकाच भांड्यामध्ये तयार केलेलं अन्न खात होतो. पण मुलं मात्र काही सुधरत नव्हती. पण आपल्या पोषक संतुलित आहारामुळे त्यांची एवढी सुंदर ग्रोथ झाली आणि आपल्या या फॅमिलीमध्ये डॉक्टर सुधीर सर किंवा हे जे काही त्यांचे काही लेक्चर्स घेतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी लहान मुलांमध्ये, तर त्यांची जबरदस्त त्यांच्या माइंडमध्ये पण प्रोग्रेस होऊन त्यांचे हे पण वाढले, मार्क्स पण वाढले आणि माझ्या मुलाने जवळजवळ 90च्या पुढे चांगलंही केलं. आता आमच्या मॅडम मध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, त्यांचं वजनच कमी झालं नाही तर स्किन मध्ये सुद्धा इतकं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालंय. तुम्ही पाहता की कशा प्रकारची काळकी होती, स्ट्रेसमुळे डोळ्याखाली काळे वर्तुळ आले होते, ते सगळे जाऊन अशा प्रकारचे सुंदर माझ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहतात की काळवडलेली त्वचा सुद्धा एकदम जबरदस्त झालेली. आता ह्यापेक्षा सुंदर देखील त्वचा आज मी आता आपल्या समोर बोलत असताना आपल्या लक्षात येत असेल की खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर केवळ शारीरिकच नाही तर माइंडली सुद्धा होऊन जातं आणि एक 3 महिन्यामध्ये एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि एक आपण आदर्श जीवन जगू शकतो. तर अशा पद्धतीने माझे आई वडील, सासू सासरे आणि माझी फॅमिली संपूर्णपणे जर विचार केला तर 84 किलो वजन या पृथ्वीवरच आम्ही एकत्र कमी केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एक हेल्दी हॅपी लॉंग लाईफ आम्ही जगत आहोत. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू सर, थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. आता जाऊया डॉक्टर विनया मॅम यांच्याकडे. येस, गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर विनया बनशेळकीकर, लातूरवरून बिलॉंग करते. मी मागच्या 2 वर्षापासून ह्या फॅमिलीशी जोडलेली आहे आणि माझा जो मेन उद्देश होता ह्या फॅमिलीशी जोडण्याचा, माझं वाढलेलं वजन आणि वाढलेलं पोटाचा घेर होतं. आणि ह्या फॅमिलीशी जोडल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्येच माझं हेल्दी फॅट लॉस म्हणजे 10 kg फॅट लॉस झालेलं आहे आणि इंचेस लॉस पण भरपूर झालेले तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता. आणि हे बदल फक्त मी सकाळी जो चहा नाश्ता घ्यायचे तो चहा नाश्ता मी रिप्लेस केला आणि त्यामुळे माझ्यामध्ये अमेझिंग एक असं ट्रान्सफॉर्मेशन घडून आलेलं आहे. आणि ह्यासोबतच माझा रिझल्ट बघून माझ्या मिस्टरांनी पण हा चहा नाश्ता रिप्लेस केला आणि त्यांचं पण 10 kg हेल्दी फॅट लॉस झालेलं आहे आणि त्यांचं पण अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि माझे बहीण, माझ्या बहिणी, आई वडील, सासू सासरे सगळेच हा चहा नाश्ता सगळ्यांनी चहा नाश्ता रिप्लेस केला आणि अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांमध्ये झालेलं आहे. आणि ह्याबद्दल मी माझ्या कोचचे धन्यवाद देऊ इच्छिते. थँक्यू माय कोच डॉक्टर रमा मोरे मॅम अँड डॉक्टर आनंद सर. थँक्यू मॅम, थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. येस, हा माझ्या मिस्टरांचा रिझल्ट आहे. बोला मॅडम, बोला. येस, सरांचा रिझल्ट आहे. अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्यांच्यामध्ये पण. 10 इयर्स आम्ही बॅक गेलेलो आहोत. म्हणजे यंग दिसतोय आताच्या ऍज कम्पेअर टू आवर एज. आम्ही 10 इयर्स रिव्हर्स गेलेलो आहोत आणि छान हेल्दी आणि हॅपी वाटतं. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू रिझल्ट शेअर केल्याबद्दल. आता जाऊयात निर्मला मॅम यांच्याकडे, डॉक्टर निर्मला तेलरांडे. येस, गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव आहे डॉक्टर निर्मला तेलरांदे. मी नागपूरला असते आणि बाय बॅकग्राऊंड मी एक आयुर्वेद कॉलेजला प्रोफेसर आहे, पण बाय पॅशन आता मला माझी हेल्थ छान झाल्यामुळे मी हेल्थ कोचिंग पण करते आहे, तर मला याचा फार आनंद होतोय. तर या फॅमिलीत आणण्याचे श्रेय देईल मी माझे कोच डॉक्टर विनय मॅम, डॉक्टर सुधीर सर यांना. कारण माझं जे वेट वाढलेलं होतं त्या वाढलेल्या वजनामुळे मला श्वास लागायचा, पायऱ्या चढताना त्रास व्हायचा, सोबतच कोलेस्ट्रॉल लेवल वाढायला लागली होती आणि माझं हायपोथायरॉइडिझम पण आहे आणि त्यामुळे पण वेट गेन होत होतं. तर आणि हायपर ऍसिडिटीचा तर मागच्या 30 वर्षापासूनचा त्रास आहे. ह्या हेल्दी आणि हॅपी फॅमिली जॉईन झाल्यानंतर आणि माझ्या कोचच्या मार्गदर्शनाखाली माझा 10 kg हेल्दी फॅट लॉस झालेला आहे. म्हणजे इथे जे सरांनी सांगितलं की मसलचं वेट वाढल्यानंतर आपला एनर्जी, स्टॅमिना आणि फिटनेस वाढतो, तसं माझा मसलचा वेट आता वाढलेला आहे आणि जे एक्सेसिव्ह फॅट होते ते कमी झालेले आहे. हायपर ऍसिडिटीमुळे होणारे पाईल्स फिशर सारखे आजार आता मला होत नाहीत. मागच्या 2.5 वर्षापासून मी फॅमिलीला जोडलेली आहे आणि सोबतच जी हायपोथायरॉइडिझमची माझी 88 मायक्रोग्रामची टॅबलेट होती ती आता फक्त 25 मायक्रोग्राम झालेली आहे आणि त्यामुळे मला आता हेल्दी आणि हॅपी वाटतंय. तर मी थँक्यू म्हणेल आपल्या ह्या चांगल्या न्यूट्रिशनला, चांगल्या ब्रेकफास्ट आणि टीला. तुम्ही बघू शकता, दिस इज माय टी. तर हा टी फक्त टी नाहीये, तर यामुळे आपल्याला खूप छान एनर्जी मिळते आणि सोबतच माझ्या कोचचे जे मार्गदर्शन मला मिळाले जे खूप महत्वाचे होते, त्यामुळे माझा हेल्थ रिझल्ट इथे क्रिएट झालेला आहे. थँक्यू. आणि मी माझा आयडियल वेटला आणि ते मी मेंटेन पण करते आहे आणि हळूहळू माझं मसल मास इथे वाढत आहे. थँक्यू सो मच. आणि गोविंद थँक्यू मॅम, सर माहिती इथे देतात तुम्ही. थँक्यू मॅम, थँक्यू टाइम दिल्याबद्दल. आता जाऊयात अश्विनी मॅम यांच्याकडे, अश्विनी बालपंडे मॅम. Yes, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अश्विनी बालपांडे, नागपूरवरनं. मी या फॅमिलीला जॉईन झाली 6 महिने झाल्यात आणि पहिल्या 4 महिन्यातच मी माझं 13 किलो फॅट लॉस केलेलं आहे आणि आता 6 महिन्यात माझं जवळजवळ 15 ते 16 kg फॅट लॉस झालेलं आहे. मला माझं बीपी नेहमी बॉर्डर लाईन असायचा आणि माझी बीपीची टॅबलेटही सुरू होणार होती, पण माझं वेट लॉस झाला आणि मी जो सकस संतुलित आपला चहा नाश्ता सुरू केला आहे तेव्हापासून माझा बीपी पण नॉर्मल आहे आणि थायरॉइड असल्यामुळे मी खूप प्रयत्न केले पण माझं वजन कमी होत नव्हतं. जिम लावलेला होता मी, 1-2 किलोच्या वर माझं वजन कमी नव्हतं होत आणि 78 ला माझं वजन असं स्टक झालेलं होतं. पण जेव्हापासून मी या फॅमिलीला जॉईन केलं अगदी पहिल्याच महिन्यात माझं 4 kg फॅट लॉस झालेलं आहे. मी माझ्या कोचला थँक्यू म्हणेल. डॉक्टर निर्मला तेलरांदे माझ्या कोच आहेत, त्यांच्यामुळेच मी या फॅमिलीला जॉईन झाली आहे.
येस, आणि हा माझा जस्ट हा जो फोटो आहे हा 15 दिवसापूर्वीचा फोटो आहे. या रिझल्टसाठी मी खरंच माझ्या कोचला थँक्यू म्हणेल. थँक्यू सर. थँक्यू मॅम, थँक्यू तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल, इतका वेळ काढून थँक्यू सो मच. तर आता आपण बघितलं की आपल्या फॅमिलीमध्ये कशा प्रकारे आणि वेगळ्या वेगळ्या प्रोफेशन मध्ये असलेल्या, म्हणजे अगदी मेडिकल प्रोफेशन मध्ये असलेल्या देखील फॅमिली मेंबर्सनी कसा स्वतःमध्ये बदल घडवून आणला. तर हा बदल कशा प्रकारे घडवता येतो हे आपण आता पुढच्या स्लाइड्स मध्ये पटकन बघूयात, है की नाही. तर आता हे जे आपण सकस संतुलित आहार याच्याबद्दल जे बोलत होतो, तर हे काय आहे हे आपण बघणार आहोत. एकच मिनिट. हा, तर आता हे जे सकस संतुलित आहार आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर हा काय आहे, तर हा एक सेल्युलर न्यूट्रिशन आहे. म्हणजे काय, तर हा सकस संतुलित आहारात काय होतं की आपलं जे शरीर आहे ते जर आपण त्याचं विश्लेषण केलं आणि सर्वात छोट्या शरीराच्या भागाकडे जर आपण गेलो तर त्याला पेशी म्हणतात, त्याला सेल्स इंग्लिशमध्ये म्हणतात, आहे की नाही. आपल्या शरीरामध्ये पेशी असतात. या अनेक पेशी एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये काय बनतात, तर टिश्यू बनतात. तर हे अनेक टिश्यू एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये काय बनतं, ते एक ऑर्गन बनतो किंवा अवयव बनतो. असे अनेक अवयव एकत्र येऊन आपलं काय बनतं, पूर्ण जे आहे ते शरीर बनतं. तर ही जी पेशी आहे ही जसं की आपल्या घर बनवताना आपण जसं वीट वापरतो ना, की विटांपासून घर बनतं, तसंच ही पेशी आपल्या शरीराची एक बेसिक अत्यंत मूलभूत अशी जी आहे ही एंटिटी आहे. म्हणजे मूलभूत अशी ही पहिली पायरी आहे आपल्या शरीराची बनण्यासाठी. मग आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं जेव्हा डिग्रेडेशन होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्या शरीरामध्ये इजा होते किंवा कुठल्याही प्रकारची कमी होते, तेव्हा ती ही पेशींच्या लेवलवरती होते आणि त्या पेशींनाच नवीन पेशी बनणं किंवा मग त्या पेशींचं जे काही रिपेअर असेल, है ना, हे होणं हे गरजेचं असतं आपल्या शरीराला. त्याच्यासाठी आपल्या शरीराला न्यूट्रिशनची गरज असते. तर हा जो सकस संतुलित आहार आपले जे फॅमिली मेंबर सांगत होते, तो घेतल्यानंतर तो आहार हा या पेशींना पोषण तत्व पुरवतो आणि न्यूट्रिशन पुरवतो आणि त्याच्याप्रमाणे या पेशी ज्या आहेत त्या अत्यंत हेल्दी होतात. त्यांचं जे रिपेअर जे आहे ते व्यवस्थित होतं. त्याच्याच बरोबर काय होतं ना, म्हणजे यांचं रिपेअर तर होतच, तर त्याच्याबरोबर नवीन पेशी देखील तयार होतात, आहे की नाही. तर हा जो पेशी बनण्याचा आणि रिपेअर होण्याचा रेट असतो ना, ह्याच्यावरती आपल्या शरीराचं जे बॉडी जे आपण पॅरामीटर बघितलं ना, तो डिपेंड असतो की ज्यांचा हा पेशी रिपेअर होण्याचा किंवा या पेशी नवीन चांगल्या सुदृढ पेशी तयार होण्याचा रेट हा चांगला असतो, अशा लोकांचं बॉडी एज हे कमी दिसते. आणि ज्या लोकांचा कमी असतो हा रेट, म्हणजे कमी प्रमाणामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये पेशी तयार होतात किंवा रिपेअर होतात, त्या लोकांचं बॉडी एज हे जास्त दिसतं, है ना. तर आपला हा जो सकस संतुलित आहार आहे हा पेशींच्या लेवलला जाऊन, पेशींच्या पातळीपर्यंत जाऊन हा आपला जो आहे हा व्यवस्थित आपल्याला पोषण देतो. तर आता याच्यामध्ये काय आहे की आपण याला चहा नाश्ता देखील काही लोकांनी सांगितलं, ऐकलं असेल तुम्ही, चहा नाश्ता आहे की नाही. तर हा चहा म्हणजे आपला रेग्युलर चहा आहे का, नाही. हे ग्रीन टी पासून बनवलेलं एक डिटॉक्स ड्रिंक आहे, जे आपल्या शरीराचं जे आहे साफसफाई करतं आणि शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे हे वाढवण्यासाठी प्रयत्न करतं. हे आपल्या शरीराला मदत करतं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यासाठी या अफ्रेशचा जो आहे हा ही मदत होते. परत जे डायजेशनशी रिलेटेड जे त्रास असतात त्याच्यामध्ये देखील या अफ्रेशमुळे, या आपल्या चहामुळे मदत होते, है की नाही. आता जर आपण रेग्युलर 1 कप चहा जर घेतला तर त्याच्यामध्ये 200 कॅलरीज असतात आणि आपला जर चहा घेतला तर त्याच्यामध्ये फक्त 4च आपल्या अफ्रेशमध्ये कॅलरीज असतात. म्हणजे 25 ते 35 टाइम्स त्याच्यामध्ये 25 ते 35 पटीनं याच्यामध्ये कमी कॅलरीज आहेत आणि याच्याबरोबर आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचं जे आहे हानी पोहोचत नाही, उलट फायदाच होतो. ठीक आहे. आता दुसरं काय आहे की आपला जो नाश्ता आहे, ज्याला आपण ब्रेकफास्ट, लोकांनी चहा नाश्ता म्हटलं किंवा जे सकस संतुलित आहार ज्याला म्हणतोय, तो काय असतो, तर तो आपला शेक आहे. त्याच्यामध्ये 217 कॅलरीज असतात आणि आपला जो रेग्युलर जो नाश्ता आहे त्याच्यामध्ये 500 कॅलरीज जवळपास असतात, म्हणजे अर्ध्या कॅलरीज. पण
आपला जो शेक आहे किंवा आपलं जे हे जे सकस संतुलित आहार आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स असतात. याच्यामध्ये जे आहे आपलं प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स यांचं प्रमाण हे योग्य प्रमाणात आहे. म्हणजे एका वेळेला जेवण करताना आपल्या प्लेटमध्ये जे काय असायला हवं ते सगळं या शेकमध्ये आहे. 119 प्रकारचे पोषण तत्व याच्यामध्ये आहेत. तर आता आपण जर याच्याबद्दल माहिती काढली तर हा वर्ल्ड नंबर 1 ब्रेकफास्ट आहे किंवा वर्ल्ड नंबर 1 मील रिप्लेसमेंट प्रोग्राम असं याला म्हटलं जातं. मील रिप्लेसमेंट म्हणजे काय, तर आपण जो काही जे काही आहार घेतोय त्याला बदलून आपण हा आहार घेतो, हा सकस संतुलित आहार घ्यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे त्याला म्हणतात मील रिप्लेसमेंट. ज्याच्यामुळे काय होतं की आपण आपलं कॅलरी इंटेक हे प्रॉपर मॅनेज करतो. म्हणजे आपलं कॅलरी इंटेक जे आहे त्याला आपण कंट्रोल करतो. त्याच्यामुळे आपल्याला वजन बदलण्यासाठी मदत होते. आणि त्याच वेळेला जेव्हा आपण कॅलरी इंटेक कमी करतोय त्यावेळेला आपल्या शरीराला योग्य सकस संतुलित आहारही याच्यातनं मिळतो. हा वर्ल्ड नंबर 1 ब्रेकफास्ट आहे. हे तुम्ही कुठेही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता आणि इट इज अ वर्ल्ड नंबर 1 मील रिप्लेसमेंट प्रोग्राम असं आपल्या या चहा नाश्त्याला सांगितलेलं आहे. तर याचे भारतामधले ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? मॅरी कॉम असतील किंवा गोपीचंद असेल किंवा हे विराट कोहली वगैरे आहेत. आता ही लोक जी आहेत ना, ही लोक ब्रँड अँबॅसेडर म्हणून का सिलेक्ट केली जातात? जसं की बाकीचे ब्रँड करतात तसं आहे का? नाही. तर ज्या वेळेला हे जे ऍथलीट्स आहेत यांना आपलं हर्बलाइफ जे आहे ते त्यांना स्पॉन्सर करतं. त्यांच्या न्यूट्रिशनच्या गरजेसाठी त्यांना हे न्यूट्रिशन दिलं जातं आणि जेव्हा हे न्यूट्रिशन ही लोक कंझ्युम करतात त्याच वेळेला या लोकांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रमोट केलं जातं. आता विचार करा, विराट कोहली असेल, मेरी कोम असेल, सानिया नेहवाल असेल किंवा बाकीचे जे ऍथलीट्स आहेत ह्यांना जर जागतिक पातळीवरती जाऊन जगामधल्या बेस्ट ऍथलीटशी कम्पीट करायचं असेल तर यांना किती स्वतःच्या शरीराबद्दल विचार करावा लागत असेल आणि स्वतःच्या शरीराची निगा राखावी लागत असेल, आहे की नाही? तर आता ते जेव्हा ते आपल्या साध्या चहा नाश्त्यामधनं किंवा साध्या पोह्यांमधनं, इडलीमधनं किंवा जे काय आपण खातो त्याच्यामधनं शक्य आहे का? नाही. का? कारण तो पूर्ण आहार नाही. पूर्ण आहार घेऊनच आपण शरीराला व्यवस्थित सुदृढ बनवू शकतो. आणि विचार करा, हा चहा नाश्ता, आपला चहा नाश्ता घेऊन ही लोक जागतिक लेवलवरती जाऊन जगामधल्या सर्वात तंदुरुस्त लोकांबरोबर कॉम्पिटिशन करून जिंकतात. तर आता आपल्याला तसं काही करायचंय का? नाही. पण मला सांगायचा माझा मुद्दा हा आहे की या लोकांना जर शक्य असेल तर आपले कमीत कमी आपल्या शरीराचे त्रास तरी या चहा नाश्त्यामुळे कमी होऊ शकतात, आहे की नाही? आता जगामध्ये वर्ल्ड लेवलला जागतिक पातळीवर ते आपले जे ब्रँड अँबॅसेडर ते क्रिस्टियानो रोनाल्डो आहे की नाही? तर हे नंबर 1 फुटबॉल प्लेयर आहेत, अत्यंत फेमस आहेत. बरीच लोक यांना फॉलो करतात आणि यांची एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ना की हे नेहमी हेल्दी प्रोडक्ट्सला आणि जे प्रोडक्ट्स ते स्वतः वापरतात अशाच प्रोडक्ट्सला हे प्रमोट करतात किंवा त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो हे काम करतात, आहे की नाही? तर हे तुम्ही कुठेही जाऊन माहिती काढू शकता. इंटरनेटवरती ही माहिती अवेलेबल आहे. तर हे जे आपलं न्यूट्रिशन आहे, हा जो सकस संतुलित आहार आहे, हे कोण घेऊ शकतं? लहान मुलंही हा सकस संतुलित आहार घेऊ शकतात. का? कारण त्यांना वाढीसाठी अशा एका आहाराची गरज आहे की जो परिपूर्ण असेल, सर्वांगाने परिपूर्ण आहार लहान मुलांना गरजेचा असतो. त्याच्यामुळे त्यांना हे आपलं न्यूट्रिशन आपण देऊ शकतो. टीनेजर्सला देऊ शकतो. टीनेजर्समध्ये शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. नवीन हार्मोन्समध्ये बदल होत असतात. त्याच्यामुळे त्यांना याची गरज आहे. अडल्ट म्हणजे जी लोक 21 वर्षाच्या वयाच्या पुढे आहेत अशा लोकांना आपलं म्हणजे हा काय असतो ना, अडल्ट फूड ज्याला म्हणतात किंवा वयस्कपणा ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये काय होतं की आपण आपल्या आयुष्याची जी आहे ती बांधणी करत असतो. की बरेचसे लोक करिअरमध्ये असतात, कोणी लग्न करून फॅमिली सुरू करत असतात, म्हणजे आहे की नाही, महत्वाचे टप्पे याच्यामध्ये असतात. तर याच्यामध्ये एका चांगल्या सकस संतुलित आहाराची गरज शरीराला असते, जेणेकरून स्ट्रेस किंवा जे अतिश्रम जी करण्याची गरज असते या काळामधली, त्याला शरीर हे पूर्णपणे तयार होतं. गोल्डन इयर्स म्हणजे जे लोक उतार वयामध्ये आहेत अशा लोकांना तर हे न्यूट्रिशन म्हणजे वरदान साबित होतं. का? कारण मी तुम्हाला सांगितलं की सेल्युलर न्यूट्रिशनच्या वेळेला सांगितलं ना की सेल्स किंवा पेशी यांचं बनण्याचं
किंवा रिपेअर होण्याचं जे काही एक रेट असतो किंवा प्रमाण असतं त्याच्यावरती तुमची शारीरिक अवस्था ही डिपेंड राहते, आहे की नाही. तर आता वयस्कर वयामध्ये काय होतं, जी लोक वयस्कर असतात, म्हातारे असतात, त्यांच्यामध्ये काय होतं की पेशी नीट होण्याचं आणि पेशी बनण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे त्यांची जी असलेली प्रोसेस आहे, ज्या प्रमाणात पेशी बनतात त्या प्रमाणात जर सुदृढ पेशी बनल्या तर त्यांना त्यांचं जे वार्धक्य आहे ते सुसह्य होतं, है ना. त्यांना बऱ्याच प्रकारचे त्रास हे कमी होतात. तर त्याच्यामुळे न्यूट्रिशन तिथे कामात येते. एक्सपेक्टिंग मदर्स म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये गर्भाची वाढ होत आहे अशा लोकांनाही परिपूर्ण सकस संतुलित आहाराची गरज असते आणि ती फार जास्त असते. का? कारण असं म्हणतात ना आपल्याकडे की आई म्हणजे गर्भवती बाई ही 2 जीवांचं पोषण करत असते. तर हे सत्य आहे की लहान मूल हे आईच्या शरीरामधनच म्हणजे हे जे पोटामध्ये वाढणारं मूल आहे हे आईच्या शरीरामधनच सगळी पोषण तत्व घेऊन स्वतःचं शरीर बनवत असतं. त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये सकस संतुलित आहार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तिथे आपलं हे न्यूट्रिशन हे चांगल्या प्रकारे काम करतं. लॅक्टेटिंग मदर्स म्हणजे या स्त्रिया मुलांना दूध स्तनपान करतात, दूध पाजतात, त्यांनाही हे न्यूट्रिशन चालू शकतं आणि गरजेचं आहे. कारण त्यातनं त्यांच्या मुलांचे जे आहे पोषण होणार आहे. सिक पीपल म्हणजे जी लोक आजारी आहेत, ज्यांना एक मोठे किंवा छोटे कुठल्याही प्रकारचे आजार आहेत. काय होतं आजारामध्ये शरीराची पचन संस्था ही पहिल्यांदा गडबडते. आता हे जे आपलं न्यूट्रिशन आहे, आपला जो सकस संतुलित आहार आहे हा पचायला अत्यंत सोपा आहे. याचा पिडिका स्कोर हा 1 आहे. पिडिका स्कोर 1 म्हणजे काय, तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे प्रोटीन्स जेवढे गरजेचे आहेत तेवढे सगळे प्रोटीन्स याच्यामध्ये आहेत आणि याचं 100% शरीरामध्ये ऍब्सॉर्प्शन होतं. त्याच्यामुळे याचा पिडिका स्कोर 1 आहे. पिडिका स्कोर 1 आहे म्हणजे सर्वात जास्त स्कोर याचा पिडिका स्कोर आहे. दुसरी गोष्ट हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. म्हणजे काय की हा सकस संतुलित आहार घेतल्यानंतर पुढच्या 2 ते 4 तासामध्ये हळूहळू आपल्या शरीरामध्ये कॅलरीज सोडल्या जातात आणि सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आपल्या शरीराला दिलं जातं. म्हणजे काय होतं याच्यामुळे काय होतं की रक्तामधली जी साखर आहे, शुगर आहे ती प्रॉपर मेंटेन होते. त्याच्यामुळे याला लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हटलं जातं. आणि जी लोक आजारी असतात त्यांना ह्याच गोष्टीची गरज असते की अशा प्रकारच्या अन्नाची गरज असते की जे पटकन सोप्या पद्धतीने पचेल आणि जे 100% त्यांच्या शरीरामध्ये वापरलं जाईल अशा अन्नाची गरज असते. प्लस असं अन्न त्यांना घेणं गरजेचं असते की ज्याच्यातनं त्यांच्या शरीराला हे अचानक शुगर किंवा अचानक कुठल्याही प्रकारचं शुगरचं वरती खाली त्यांच्या रक्तामध्ये होण्याची शक्यता कमी असेल अशाच प्रकारचं अन्न देण्याची गरज असते आजारी लोकांना. त्याच्यामुळे न्यूट्रिशन जे आहे आपलं हे जे आपला सकस संतुलित आहार आहे तो अत्यंत मदत करतो. ऍथलीट्स जे आहेत जी लोक खेळामध्ये जास्त इंटरेस्ट आहेत किंवा ज्यांना खेळामध्ये करिअर करायचं अशा लोकांसाठी देखील हे वरदान आहे. का? कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे अन्न ग्रहण करताना ज्या काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो असे कुठलेही घटक नाही. जसं की बॅड कोलेस्ट्रॉल असेल किंवा जास्त साखर आहे अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये नसून हे न्यूट्रिशन घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे मसल बिल्डअप होतं ना त्याचं एक प्रॉपर मसल बिल्डअप होण्यासाठी मदत होते. जास्तीत जास्त मसल बिल्डअप होण्यासाठी त्याच्यातनं मदत होते आणि हे ऍथलीट्सला गरजेचं असतं. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा आता याचे काय हे कधीपासून येतात. आता ही जी आपली जी ऑर्गनायझेशन आहे हार्बलाईफ हे 42 वर्षांपासून मार्केटमध्ये मिल रिप्लेसमेंट प्रोडक्ट हे प्रोव्हाइड करतं आणि ही एक केस स्टडी आहे. लेस्ली स्टॅनफोर्ड म्हणून आहेत. या 30 वर्षापासून ह्या न्यूट्रिशनला आपलं जे सकस संतुलित आहार आहे तो घेतायत आणि तुम्ही जर बघितलं तर त्यांच्यामध्ये फार जास्त असं तेव्हा 23 वर्षाचे असताना आणि 53 वर्षाचे असताना फार जास्त तुम्हाला फरक त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसणार नाही. याचं कारण असं आहे की ते त्याच्यामुळे हेल्दी आहेत. आणि अजून एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असलेली एक केस आहे. जिम पोर नावाचे एक व्यक्ती होते. हे तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता. त्यांनी 295 किलो पासून त्यांच्या आयडियल वेट पर्यंत त्यांनी हे आपल्या सकस संतुलित आहाराची मदत घेऊनच केलेलं आहे. तर त्या कुठल्याही व्यक्तीला एक चांगली जर शारीरिक अवस्था हवी असेल, शारीरिक आरोग्य हवं असेल तर त्याच्यासाठी 5 गोष्टींची जी गरज आहे जी या फॅमिलीमध्ये आल्यानंतर पूर्ण होते. ती कुठली म्हणजे न्यूट्रिशन जे आपण सकस संतुलित आहार ज्याला बोलतो ते,
आणि वेलनेस कोच आपल्याला मिळतात, म्हणजे ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे, जी लोक आपल्याला गाईड करणार. आता मी सुरुवातीला सांगितलं ना की माझे 3 कोच आहेत, डॉक्टर आनंद सर, डॉक्टर रमा मॅम आणि माझे ज्युनियर कोच मिनल मॅम. ह्या लोकांनी काय केलं, मला माझ्या हेल्थच्या संदर्भात ज्ञान दिलं, मला गाईड केलं, कशा प्रकारे मी खाल्लं पाहिजे, कशा प्रकारे माझी लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे, याच्यासाठी यांनी मला मदत केली, गायडन्स केली. आता हे वेलनेस कोच का गरजेचे असतात? आता मला सांगा, आपण इथनं समजा फिरायला, मी समजा गोव्याला जायचं ठरवलं, तर मी इंटरनेटवरती मला ढिगाणी माहिती मिळेल, पण मी काय करतो, मी माझ्या मित्राला फोन करतो जो त्याच्या फॅमिलीवर गोव्याला गेला असेल, अरे कुठे कुठे जायचं रे बाबा, कुठल्या हॉटेलमध्ये तू राहिला होतास काय. आता हॉटेलची लिस्ट तर इंटरनेटवर पण मिळते, पण तिथे राहून आलेल्या व्यक्तीला नेमकं माहिती असतं की बाबा यांनी 5 स्टार जरी रेटिंग दिलेलं असलं तरी त्या हॉटेलमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत आणि जमेच्या बाजू कुठल्या आहेत. त्या स्थळावरती म्हणजे तिथे गोव्याला गेल्यानंतर तिथे कुठल्या बीचवर गेलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी कुठले वास्तुशास्त्राचे चांगल्या चांगल्या इमारती जिथं आपण गेलं पाहिजे, जिथे गर्दी नसेल, किंवा कुठल्या वेळेमध्ये गेलं पाहिजे, है की नाही. हे सगळी माहिती आपल्याला कोण देतं, जिथं जाऊन आलेले. तसंच हे वेलनेस कोच अशी लोक आहेत की ज्यांनी स्वतःची हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल करून स्वतःच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे, आणि मग अशी लोक आपल्याला मदत करतात आपल्या जर्नीमध्ये आपले हेल्थ गोल अचीव करण्यासाठी. आणि ते आपल्याला व्यवस्थित समजून सांगतात की कुठे आपल्याला कशा प्रकारचे गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगली हेल्थ ही मिळेल. परत सपोर्टिव्ह कम्युनिटी. आता तुम्ही बघाल, संध्याकाळची वेळ आहे, गडबडीची वेळ असते, तरी इतक्या लोकांनी स्वतःचा वेळ काढून स्वतःचे अनुभव शेअर केले, आणि लोक कॉलवरती आहेत, कॅमेरा ऑन करून आहेत. कशासाठी? सपोर्ट करण्यासाठी, की नवीन जे फॅमिली मेंबर्स येतील त्यांना सपोर्ट करण्यासाठी. तर हे अशी सपोर्टिव्ह कम्युनिटी आपल्याला इथे मिळते. हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मिळते. रोज सकाळचा एक्सरसाइजचा कॉल असतो, त्याच्यानंतर सेशन असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन पण मिळतं, हेल्थच्या संदर्भात एज्युकेशन. जसं की आज आपण जे काही बोललेलो आहोत किंवा आज जे सेशन झालेलं आहे, हे काय आहे? हे एज्युकेशनच आहे. म्हणजे आपल्या हेल्थच्या संदर्भात आणि इतर गोष्टींमध्ये आपण जेव्हा एज्युकेशन घेतो तेव्हा आपण एक चांगलं आरोग्य हे आपण मिळवू शकतो. थँक्स टू मार्क्यूस सर, ज्यांनी हा मील रिप्लेसमेंट प्रोग्राम जो आहे तो सुरू करून आम्हाला एक संधी दिली आरोग्यवान होण्यासाठी. थँक्स टू हेल्थ बास्केट फॅमिली, ज्यांनी मला अत्यंत प्रेम दिलं आणि मला इथे बोलायची संधी दिली. थँक्स टू माय कोचेस डॉक्टर आनंद सर, डॉक्टर रमा मॅम आणि माझ्या ज्युनियर कोच मिनल मॅम, यांनी मला हेल्थ रिझल्ट मिळवण्यासाठी हेल्प केली. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं देखील, की तुम्ही इतक्या शांतपणे माझं हे जे काही सेशन आहे हे शांतपणे ऐकलं. ओव्हर टू सुचिता मॅम. थैंक यू सो मच गोविंद सर, आपने बहुत ही बढ़िया तरीके से एज यूजुअल हमें नॉलेज दिया है कि क्यों हमारे घरों में इतने छोटे छोटे डिसऑर्डर्स आते हैं और किस तरीके से हम आसानी से उनका निरसन कर सकते हैं, है ना. कोई भी केमिकल्स का इस्तेमाल न करते हुए केवल ज्याला आपण म्हणतो सात्विक सकस संतुलित आहार हा आपल्या जीवनात आणून आणि योग्य ती लाईफस्टाईल वापरून आपण आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून कसे लांब राहू शकतो, आयडियल वेटवर राहू शकतो आणि येणाऱ्या आजारांपासून आपण कसे दूर राहू शकतो याच्यावर तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. तरीही कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी हँडरेस करायचा आहे किंवा आपला प्रश्न विचारायचा आहे. येस, कोणी आहे ज्याच्या मनात अजूनही प्रश्न है, कोई सवाल है आपके माइंड में, डाउट है तो आप जरूर पूछिए. हमारे सारे सीनियर कोचेस गोविंद सर आपको जरूर जवाब देने की कोशिश करेंगे. यस, आपने इसी तरीके से सेशन लिया है कि किसी के माइंड में कुछ भी डाउट नहीं है. गोविंद सर, थैंक यू सो मच. और चलिए, वक्त हो चला है कॉल को एंड करने का. 7